या फिल्मच्या माध्यमातून दिलेली माहिती चिकित्सा किंवा वैद्यकीय सेवा प्रदान करणे नाहीये आणि ह्याचा उपयोग निदानासरही किंवा कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ्य देखरेखीच्या औषधी व उत्पादनाच्या विकल्पासाठी होता कामा नये. ई बायोटोरियम आमच्या उत्पादनाच्या स्वास्थ्य लाभांच्या संबंधात कोणत्याही प्रकारची चिकित्सा दावा करत नाही. ई बायोटोरियम वेळ किंवा मर्यादेची कुठलीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही. संबंधित फिल्मचा उद्देश डॉक्टरांचा सल्ला प्रस्थापित करणे नाहीये आणि आवश्यकता असल्यास उपयोग करण्यापूर्वी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. Information provided through this film is not intended to render medical or professional services and should not be used for diagnosis or as a substitute for any healthcare medicines or products. eBiotorium does not make any therapeutic claims regarding the health benefits of our products. eBiotorium gives no guarantee or warranty, expressed or implied. Content in this film is not intended to substitute for the advice of doctors, and if required, one should consult their own doctors before use. नमस्कार मित्रांनो, मी सागर कुमार ई बायोटोरियम मध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज बायोमॅग्नेटिझम बद्दल सायंटिफिकली इन डेप्थ आपण समजून घेणार आहोत. त्याचे फॅक्ट्स आणि फिगर्स समजून घेणार आहोत. कारण आज बायोमॅग्नेटिझम विषयी सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित फारशी माहिती नाहीये. लोकांना माहितीच नाहीये की मॅग्नेटिझम काय आहे. लोकांकडे पुरेसं ज्ञान नाहीये आणि पुरेसं ज्ञान नसल्याने लोक या मॅग्नेटिझमला समजू शकत नाहीये आणि जरी समजू शकले तर वेगवेगळ्या दृष्टीने कन्फ्युजन निर्माण होत आहे. तर हे खूपच सुंदर मॅग्नेटिझम आहे. विश्वात सर्वप्रथम अभूतपूर्व एक अशी फिल्म बनते ज्यामध्ये तुम्हाला हे कळेल की मॅग्नेटिझम काय आहे आणि तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. तर ही फिल्म आपण पाहणार आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत न चुकता. म्हणजे तुमच्या मनात जे काही कन्फ्युजन आहे, जे संशय, जे काही भ्रम आहेत, ते सगळे दूर होतील. आज मॅग्नेटिझम बद्दल जाणून घेणार आहोत की मॅग्नेटिझम आपल्या शरीरावर कशा प्रकारे इन्फ्लुएन्स करतं आणि आपलं शरीर त्याला कसं रिस्पॉन्ड करतं. आपल्या शरीरात रोग कसे निर्माण होतात ते मॅग्नेट हिलिंगचं काम करतं. मॅग्नेट आपल्या शरीराला हील करतं. त्या हिलिंगसाठी मॅग्नेट कसं काम करतं, ब्लड सेल्स म्हणजे काय, ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, आयर्न म्हणजे काय, हिमोग्लोबिन म्हणजे काय, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. की आपल्या शरीरात रोग का होतात आणि पंचतत्वांविषयीही जाणून घेणार आहोत की आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि ते कसं काम करतं हे आपण सायंटिफिकली समजून घेणार आहोत. आपल्या शरीराची फंक्शनिंग काय आहे, मॅग्नेट आपल्या शरीरावर कसं इन्फ्लुएन्स करतं हे तुम्हाला सायंटिफिकली पद्धतीने समजवणार आहे. बायोमॅग्नेटिझम एक नॅचरल ऑल्टरनेटिव्ह सपोर्टिंग थेरपी आहे. बायोमॅग्नेटिझम तुम्हाला कधीही साईड इफेक्ट नाही देत. हे आपल्या शरीराला हील करण्यासाठी मदत करतं. आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या शरीरात कुठलाही रोग, कुठलेही डिसफंक्शन, कुठलेही डिसऑर्डर होण्यामागे काय कारण आहे. आपल्या शरीरात वेदना का होतात, कुठलेही रोग का होतात. तर एकदम अगदी तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सायंटिफिक वे मध्ये हे समजवणार आहे. आजचा पूर्ण व्हिडिओ सायंटिफिक विथ एव्हिडन्स बरोबर सायन्स मधून सांगणार आहे की बायोमॅग्नेटिझम काय आहे. आपली पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे. त्यामध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल फ्रिक्वेन्सी रिलीज होत असते आणि आपलं जे हे बायोमॅग्नेटिझम आहे त्यातून ही नॉर्थ पोल साऊथ पोलची बायोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रिलीज होते. आपल्याला फक्त हे समजून घ्यायचंय की आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचे रोग का होतात. 99.99% कॉजेस ऑफ डिझीज अँड डिसऑर्डर फक्त आणि फक्त ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन मुळे होतं. जेव्हा आपल्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं तेव्हा आपल्या शरीरातील डिझॉल्व्ह ऑक्सिजन कमी होतं आणि सगळ्या विश्वात हे सिद्ध झालंय. मॅग्नेटिझम वर शेकडो पुस्तकं आहेत. कोणत्याही पानाची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. तर त्यामध्ये कॉमन कन्क्लुजन एकच आहे मॅग्नेटिझमचा. आपण बायोमॅग्नेटिझम विषयी बोलत आहोत. नॅचरल बायोमॅग्नेटिझम ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करतं आणि बाय डिफॉल्ट ऑक्सिजन लेवल वाढवतं. जर तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल नीट असेल तर तुमचे ब्लड सेल्स हेल्दी राहतील. ब्लड सेल्स हेल्दी तर ऑर्गन पार्ट्स हेल्दी, ऑर्गन पार्ट्स हेल्दी तर शरीर हेल्दी, ब्लड सेल्स अनहेल्दी तर ऑर्गन पार्ट्स अनहेल्दी, ऑर्गन पार्ट्स अनहेल्दी तर बॉडी अनहेल्दी, ब्लड सेल्स डेड तर बॉडी डेड. सिंपल आहे. आपल्या शरीरात कुठलाही आजार असेल तर त्याच्या रूट कॉजला समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही शरीरातील ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल ठीक नाही करणार, तुम्ही उलट राहून डिस्को करा किंवा दांडिया, तुमच्या शरीरातील आजार कधीच रिव्हर्स नाही होणार. जरी झाला तरी तो टेम्पररी असेल. मित्रांनो, जगाचं कुठलंही हेल्थ सायन्स समजण्यापूर्वी त्यातल्या दोन गोष्टी देखील तुम्ही समजून घेतल्यात ना. जर ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवलचा महत्त्व तुम्ही समजून घेतलात ना
तर ते खरंच खूप महत्त्वपूर्ण असेल. मनुष्य सर्वात आधी शरीराने पैसे कमवतो आणि नंतर शरीर कमवण्यासाठी तो सगळे पैसे खर्च करून टाकतो. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरातील कुठलाही आजार ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब झाल्यामुळे डेव्हलप होतो, तर आपल्याला ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल वरती फोकस करायला हवं. हे नव्हे की आजारी पडून डॉक्टरकडे जाऊन लाखो रुपये खर्च करा. परिवाराला त्रास देणे, समाजाला त्रास देणे, लाखो रुपये खर्च करण्यात हुशारी नाहीये. सिंपल आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवल ठीक करा. तुमचा प्रॉब्लेम हळूहळू करून रिव्हर्स होईल. मॅग्नेट आपल्या शरीराला ठीक करतं. पृथ्वी स्वतः एक मॅग्नेट आहे. त्यामधून नॉर्थ पोल साऊथ पोलची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निघत असते आणि त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. मित्रांनो, बायोमॅग्नेटिझमच्या फॅक्ट्स आणि फिगर्सना समजण्यापूर्वी आधी आपल्याला पृथ्वीला समजावं लागेल. आणि जेव्हा आपण शाळेत होतो तर तिथे आपण खूप साऱ्या गोष्टी मॅग्नेटिझम बद्दल शिकलो आहोत, पुस्तकात वाचले आहेत. 7th क्लास, 8th क्लास, 9th क्लास, 10th क्लासच्या मुलांच्या पुस्तकांमध्ये मॅग्नेटिझम, आउटर कोर, इनर कोर सगळी इन्फॉर्मेशन आहे. पण आजच्या दिवसाला आपली स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे, जी मी इथे रिफ्रेश करणार आहे. तर आपण आधी समजून घेऊया पृथ्वीला. आपली पृथ्वी कशी आहे आणि त्यातून मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी कशी रिलीज होते. तर इथे माझ्याकडे ही पृथ्वी आहे जी मी तुम्हाला दाखवतोय आणि ही पृथ्वी कशी काम करते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. ह्यामध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत. त्यामधून मी तुम्हाला आउटर कोर बद्दल इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. हा जो आउटर कोर आहे तो जवळपास पृथ्वीच्या 5000 किलोमीटर आतमध्ये एक ज्वालाग्रही लोखंडाचा आणि ॲबनिकलचा समुद्र आहे, जो 6000 डिग्री सेल्सिअस गरम आहे. 6000 डिग्री किती गरम असतं हे सामान्य माणूस नाही समजू शकणार. तर मी हे तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो की 1500 डिग्री सेल्सिअस मध्ये लोह्याचं पाण्यात रूपांतर होतं. तर पृथ्वीच्या पोटात गरम लोह्याचं 6000 डिग्री सेल्सिअसचा समुद्र आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की हा आउटर कोर किती गरम असेल. आउटर कोर बद्दल इंटरनेटवर खूप इन्फॉर्मेशन आहे आणि ह्यातूनच पृथ्वीची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रिलीज होत असते. आपली पृथ्वी सूरजच्या अवतीभोवती फिरते आणि स्वतःच्या अवतीभोवती देखील, आणि पृथ्वीच्या अवतीभोवती चंद्र फिरतो. तर जेव्हा आपली पृथ्वी हजारोच्या वेगाने फिरते तेव्हा पृथ्वीच्या पोटातला जो गरम लोह्याचा समुद्र आहे, जो लिक्विड फॉर्म मध्ये आहे, तोही पृथ्वी बरोबर जोरजोरात फिरतो आणि ते जोरजोरात फिरल्याने त्यातून एक मोठा घर्षण निर्माण होतो आणि हा घर्षण निर्माण झाल्यामुळे एक हाय इंटेन्सिटीची इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि तीच इलेक्ट्रिसिटी पुढे जाऊन मॅग्नेटिक फोर्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड मध्ये रूपांतर होते. आणि ह्या पृथ्वीवर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे म्हणूनच जीवसृष्टी अस्तित्वात आहे. सायंटिस्ट प्रत्येक प्लॅनेटवर जाऊन आले पण त्यांना कुठलीही जीवसृष्टी नाही मिळाली. आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी ह्यासाठी आहे कारण आपली पृथ्वी मॅग्नेट आहे. त्यातून मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निघते आणि ह्याच मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीमुळे आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होते आणि श्वास घेऊ शकते. तर आपल्या पृथ्वीच्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी बद्दल आपल्याला नीट जाणून घ्यायचंय आणि पुढे हे मॅग्नेटिझम आपल्या शरीराला कसे इन्फ्लुएन्स करतात, आपलं शरीर मॅग्नेटला कसं रिस्पॉन्ड करतं त्याबद्दल देखील मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या सायंटिफिक आणि इन डेप्थ इन्फॉर्मेशन मिळेल. आपली पृथ्वी नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रिलीज करते, ज्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन पुल आणि पुश होत असतं, जे आपल्या शरीराला सांभाळून घेतं. आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं असल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. पुढे ऑक्सिजन काय आहे ते समजून घेणार आहोत. ऑक्सिजन, ब्लड सर्क्युलेशन आणि आयन समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला पंचतत्वांबद्दल सांगू इच्छितो, कारण जोपर्यंत आपण पंचतत्व समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यातले संबंध कळणार नाहीत. तर आपलं शरीर इनविजिबल डॉटनी बनलेलं असतं आणि तो इनविजिबल डॉट पंचतत्वांनी बनतो. आता पंचतत्व म्हणजे काय? हवा, पाणी, जेवण, सूर्याची किरणे आणि पाचवा आहे ते मॅग्नेटिक एलिमेंट. पृथ्वी स्वतःच एक मॅग्नेट आहे आणि त्यातून नॉर्थ पोल आणि साऊथ पोलची मॅग्नेटिक एनर्जी निघते. तर आज हे पंचतत्व आपल्याला हव्या त्या प्रमाणात नाही मिळत आहे. आज हवा कोणी प्रदूषित केली? माणसांनी. आज पाणी कोणी खराब केलंय? तेही माणसांनी. आज शेती करताना केमिकल पेस्टिसाइड्स कोणी टाकले? माणसांनी.
सकाळची सूर्याची किरणे जी आपल्याला मिळायला हवीत, आज आपल्याला ती नाही मिळत आहे. आज आपण चार भिंतींच्या आतमध्ये राहिल्यामुळे सूर्याची किरणे जी आपल्या शरीराला मिळायला हवीत, सकाळी 4:30-5 वाजता जी किरणे आपल्याला आधी मिळायची ती आज आपल्याला मिळत नाहीये. आणि त्यामुळे शरीराची इम्युनिटी पॉवर कमी झालेली आहे. का? कारण पंचतत्व आपल्याला मिळत नाहीये. आणि पाचवं तत्व जे पृथ्वीतून येतं, जे आपल्या ब्लड सर्क्युलेशनला पुल आणि पुश करतं. वाहतं पाणी नेहमी पिण्यालायक असतं आणि ज्या पाण्याचा प्रवाह कमी होतो किंवा थांबतो त्यामध्ये हजारो प्रकारचे व्हायरसेस आणि बॅक्टेरिया निर्माण व्हायला लागतात. तर ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया समजणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात 99.99% कॉजेस ऑफ डिझीज अँड डिसऑर्डर आणि कुठल्याही प्रकारचं डिसफंक्शन ऑक्सिजन आणि ब्लड सर्क्युलेशन सुरळीत नसल्यामुळे होतं. जोपर्यंत तुम्ही शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन नाही वाढवत तोपर्यंत तुम्ही डिस्को करा व दांडिया, तुमच्या शरीराचा आजार रिव्हर्स नाही होणार. मॅग्नेटिझमला समजणं खूप गरजेचं आहे. मॅग्नेटिझम हे कुठल्याही आजाराचं औषध नाहीये. मॅग्नेटिझम तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशनला बॅलन्स करण्यामध्ये मदत करतं आणि बाय डिफॉल्ट तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. आपलं शरीर, आपलं पूर्णच्या पूर्ण शरीर ब्लड सेल्सनी बनले आणि ब्लड सेल्स जिवंत ठेवण्यासाठी हवं ऑक्सिजन. ही नखं, हे केस, ही स्किन, हे हाड, आपल्या शरीरामधले हे पूर्ण 78 ऑर्गन पार्ट्स हे पूर्ण ब्लड सेल्सनी बनलेत. आणि या ब्लड सेल्सला हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजन मिळालं तर आपले ब्लड सेल्स हेल्दी राहतील. आणि ब्लड सेल्स हेल्दी तर ऑर्गन पार्ट्स हेल्दी. ब्लड सेल्स अनहेल्दी तर ऑर्गन पार्ट्स अनहेल्दी. ब्लड सेल्स डेड तर बॉडी डेड. मग सिंपल आहे. जर आपण ब्लड सेल्सला समजू शकलो तर पुढच्या गोष्टीही आपण समजू शकतो. ब्लड सेल्स, जगातील कुठलाही आजार असो तो सर्वात आधी ब्लड सेल्स मध्ये जातो आणि ब्लड सेल्स मधून तो आजार पुढे शरीरामध्ये पसरत जातो. तर ऑक्सिजन म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ आणि आपल्या ब्लड सेल्सला जिवंत ठेवण्यासाठी काय काय हवं. आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी हवं न्यूट्रिशन, वॉटर, सनरेज आणि ऑक्सिजन. आता मला सांगा, जर सगळं काही मिळालं आणि हवा नाही मिळाली तर आपण जिवंत राहू? सगळं मिळालं आणि पाणी नाही मिळालं तर जिवंत राहू? चला, सगळं काही मिळालं आणि चांगलं जेवण नाही मिळालं तर जिवंत राहू? बाकी सगळं मिळालं आणि सूर्याची किरणे नाही मिळाली, जी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची आहेत, आपल्या इम्युनिटीसाठी, तर जिवंत राहू? आणि बाकी सगळं मिळालं आणि पृथ्वीची मॅग्नेटिक पॉवर नाही मिळाली तर जिवंत राहू? पृथ्वीच्या मॅग्नेटिक पॉवरमुळे, नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेटिक वेव्हजमुळे आपल्या शरीरातील ब्लड सेल्स मध्ये पुल आणि पुशचा एनर्जी फोर्स तयार होतो. आपण नाकातून जो श्वास घेतो ते ऑक्सिजन आपल्या लेफ्ट आणि राईट लंग्स मध्ये स्टोअर होतं. आपलं शरीर आपलं नॅचरल ऑक्सिजन सिलेंडर आहे. तर आपल्या या शरीरामध्ये हे ऑक्सिजन पसरवण्याचं काम मॅग्नेटिझम आणि आयन करतं. जर कोणाचं वजन 65 kg आहे, जसं की कुठल्या शरीराचं वजन 65 kg असेल तर त्यांच्या शरीरामध्ये जवळपास 1,20,000 कॅलरीज असतात अप्रॉक्सिमेटली. तर त्या माणसाला एक दिवस जिवंत राहण्यासाठी 2,000 कॅलरीज हव्यात आणि त्याच्याकडे 1,20,000 आहेत, तर तो वाईट स्थितीमध्ये सुद्धा 60 दिवस विदाउट एनी न्यूट्रिशन, विदाउट एनी फूड जिवंत राहू शकतो. आणि वाईट स्थितीमध्ये 15-16 दिवस तरी तो माणूस बिना पाण्याचं जिवंत राहू शकतो. पण ऑक्सिजन नसेल तर ब्लड सेल्स आणि आपली बॉडी काही मिनिटांसाठीच जिवंत राहू शकते. जर कोणाला संशय असेल तर आपलं नाक आणि तोंड स्वतःच जोरात दाबून पहा, तुम्हाला 40-50 सेकंड मध्येच त्याचं उत्तर मिळेल. ऑक्सिजन खूपच गरजेचं आहे आणि जगभरात मॅग्नेटिझमवर शेकडो पुस्तकं आहेत. करोडो पानांची इन्फॉर्मेशन इंटरनेटवर अवेलेबल आहे. आणि त्यात एकच गोष्ट कॉमन आहे, बॉटम लाईन आहे की मॅग्नेट इम्प्रूव्हज युअर ब्लड सर्क्युलेशन. मॅग्नेट तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये मदत करतं आणि शरीरामध्ये बाय डिफॉल्ट ऑक्सिजन वाढवण्यामध्ये मदत करतं मॅग्नेट. मॅग्नेट, आयन आणि ऑक्सिजनचं काय कनेक्शन आहे हे मी तुम्हाला इन डेप्थ सांगणार आहे. की मॅग्नेटिझम काय आहे, मॅग्नेटिझम कसं काम करतं हे चांगल्या प्रकारे समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला हार्टचं फंक्शनिंग समजून घ्यायचंय, पण त्याआधी आपल्याला समजून घ्यायचंय की पृथ्वी आणि आपल्या शरीराचं काय कनेक्शन आहे. आपलं ब्रेन आणि आपलं हार्ट, तुम्ही गुगलवरही बघू शकता की आपलं ब्रेन आणि आपलं हार्ट हे डायरेक्ट जोडलं गेलं आहे पृथ्वीच्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी बरोबर. पृथ्वीमधून जी मॅग्नेटिक एनर्जी निघते आपलं शरीर त्याला ऍब्झॉर्ब करतं. आपल्या शरीरामध्ये 50 लाख पोर्स आहेत आणि हेच पोर्स आपल्या आजूबाजूच्या मॅग्नेटिक फोर्सला खेचून घेतं. जसं या हॉलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध आहे तसंच या हॉलमध्ये पृथ्वीची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी देखील आहे.
जसं तुम्ही ऑक्सिजनला नाही पाहू शकत तसंच मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीलाही नाही पाहू शकत, कारण मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी विजेच्या कालावधीपेक्षाही वेगाने धावते. विजेचा वेग आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड आणि त्याहूनही वेगाने धावते मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो की आपली मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी किती वेगवान आहे. बघा, विचार म्हणजेच ऊर्जा, विचार म्हणजेच ऊर्जा. ही जी इमारत उभारली आहे याचा विचार आधी डोक्यात आला तेव्हा ही इमारत उभी राहिली. तर विचार सुद्धा एक ऊर्जा आहे. मी तुम्हाला विजेचा आणि मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचा वेग यातील फरक सांगतो. सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यापूर्वी म्हणजेच सूर्य पृथ्वीपासून 15,000 कोटी किलोमीटर लांब आहे. सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी 500 सेकंद लागतात, पण आपल्या मेंदूला सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? खूपच कमी क्षण, म्हणजे 1 सेकंदाहून कमी. तर विचार करा, विचार किती वेगवान आहे. आणि आपलं ब्रेन आणि आपलं हार्ट पृथ्वीच्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी सोबत जोडलं गेलेलं आहे, कारण आपली पृथ्वी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल फ्रिक्वेन्सी रिलीज करत असते आणि आपलं शरीर त्या ऊर्जेला स्पंज सारखं खेचून घेतं. जसं की हा स्पंज आहे, जर मी ह्याला पाण्यात बुडवलं तर हे पाणी खेचून घेईल. तसंच आपलं शरीर आजूबाजूची मॅग्नेटिक एनर्जी खेचून घेतं आणि बेंबीच्या माध्यमातून पूर्ण शरीरात ब्लड वेसल्सच्या माध्यमातून विजेच्या वेगाने ही मॅग्नेटिक एनर्जी धावायला लागते आणि ती जाऊन आयनला धडकते आणि हे आयन पुढे नेल्यामुळे शरीरामध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो आणि ह्या व्हॅक्यूम मुळे लेफ्ट आणि राईट मध्ये जे ऑक्सिजन असतं ते पूर्ण शरीरामध्ये पसरायला लागतं. आपण नाकातून श्वास घेतो, ते लंग्स मध्ये जातं, लंग्स मधून ते हार्ट मध्ये आणि हार्ट मधून ते पूर्ण शरीरामध्ये पसरतं. तर ह्याला म्हणतात मॅग्नेटचं मेकॅनिझम. आणि जर ह्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीला समजायचं असेल तर तुम्हाला ऍडव्हान्स क्रिलियन ओरा फोटोग्राफीला सायंटिफिकली समजावं लागेल. सहजासहजी आपण फोटो काढतो तेव्हा आपल्याला फक्त फोटो दिसतो, पण तुम्ही जर क्रिलियन ओरा फोटोग्राफीने फोटो काढलेत तर आपल्या आजूबाजूला जी काही मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी असेल ती सगळी स्पष्ट दिसते. आणि आज आपल्याला मॅग्नेटिक ऊर्जा कमी प्रमाणात मिळते कारण आपल्याजवळ 3 फुटांवर लोहा आहे. पण जर तुम्हाला ओरा फोटोग्राफीने ते पाहायचं असेल तर तुम्ही ते आरामात पाहू शकता. तुम्ही ही फोटोग्राफी केलीत की तुम्हाला आजूबाजूला ती मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी दिसेल आणि ह्यातून हे सिद्ध होतं की आपल्या आजूबाजूला सगळीकडे ही मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी उपलब्ध आहे. आणि ह्याचे एक्सपर्ट, क्रिलियन ओरा फोटोग्राफीचे एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला अजून महत्त्वाची माहिती देतील की व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी. माझं नाव चेतन सबनीस आहे. मी बायोविल स्पेशलिस्ट आहे आणि या कॅमेराचा वापर करून ज्याला आपण क्रिलियन फोटोग्राफी असं म्हणू शकतो. तर मी इथे तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे बायोटोरियम ते बघण्यासाठी आणि हे प्रोडक्ट वापरण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एनर्जी लेवल कशी चेंज होत असते. तर आपण लाईव्ह डेमो बघणार आहोत या प्रोडक्टचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या एनर्जी लेवलचा विचार करतो, आपल्या बॉडीचं जे एनर्जी लेवल्स असते ज्याला आपण एनर्जी सेंटर सुद्धा म्हणू शकतो. बॉडीमध्ये 7 एनर्जी सेंटर्स असतात, त्याला आपण बॅलन्स करणार आहोत. ओके, त्याला चक्राज म्हणतात. या बायोल कॅमेरा आणि क्रेन फोटोग्राफीमध्ये आपण आपल्या बॉडीची एनर्जी बघणार आहोत आणि एनर्जी कशी चेंज होत असते ही चटई वापरण्यापूर्वी सुद्धा आणि वापरल्यानंतर सुद्धा त्याला कॅप्चर करून तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहोत. ओके से ओके ओके जर मी तुमच्या एनर्जी ऑराकडे बघितलं, हा तुमचा ऑरा आहे. ओके. तुमचं बॅलन्स ऑराचं 96% आहे आणि ओके. हाच एक प्रॉब्लेम आहे. स्ट्रेस वाढत आहे 3.2%. हो हो हो, हे स्ट्रेस लेवल आहे आणि मला हे इथे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. परफेक्ट. तर आता आपण बघूया. बघा एनर्जी कशी चेंज होते, चक्रा कसं काय चेंज होते आणि या मॅग्नेटमुळे ही होल सिस्टम चेंज झालेली आहे. इम्बॅलन्स, एनर्जी इम्बॅलन्स झाली आहे. जी 4.3 होती तुमच्या राईट साईडला बॉडीच्या. आता मी फक्त एक मॅग्नेट वापरलंय. हो बरोबर. मी जास्तीत जास्त मॅग्नेट वापरू शकतो आणि हीच तर एनर्जी आहे. पॉवर एक्सपोजर हे Right. खरोखरच चांगल्या पद्धतीने काम करतं. सुमनजी, आता आपण काय करणार आहोत, तुमचा ऑरा मोजणार आहोत. या मॅग्नेटिक मॅट्रेसवर झोपण्यापूर्वी आणि झोपल्यानंतर सुद्धा. ठीक आणि आहे आपल्याला डॉक्टर. आता काय करायचंय, तुम्हाला या टूलचा वापर करायचा आहे. ओके, तुम्हाला एक एक करून तुमचे 10 बोटं याच्यामध्ये टाकायचे आहेत. ओके, आणि आपण तुमची एनर्जी इथे मोजण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आताचा ऑरा आहे. नंतर तुम्ही जेव्हा मॅटर्सवर झोपणार त्याच्या एनर्जीचा जो इम्पॅक्ट असेल,
जो पॉझिटिव्ह एनर्जीचा असेल या मॅग्नेटमुळे तो सुद्धा खूप इम्पॅक्टफुल असेल तुमच्या एनर्जी लेवलचा या चक्राच्या माध्यमातून आणि या एनर्जीच्या माध्यमातून जे तुम्हाला माहिती आहे या बायोमॅट्रिक्सचा वापर करून आणि नंतर बघाल की ऑराचा इम्पॅक्ट काय असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो ही एक बायोमॅग्नेटिक चटई आहे इथे जे तुमच्या आजूबाजूला आहे आणि या प्रत्येकामध्ये 3000 ते 5000 इतकी गॉस ऊर्जा असते जी तुम्हाला इथे मिळेल. आणि जेव्हा तुम्ही या मॅग्नेटवरती झोपाल इमॅजिन करा नॉर्थ अँड साऊथचे पोलचे मॅग्नेट्स ती एनर्जी जी की पूर्णपणे वर येईल आणि नंतर ऑक्सिजन इम्प्रूव्ह होईल आणि तेव्हा तुम्ही बघू शकता तुमचा ऑरा चेंज होईल फक्त आणि फक्त या मॅग्नेटिक फोर्समुळे. ओके डॉक्टर, ओके चला आता मी तुम्ही थोड्या वेळ झोपते. इथे आराम करा आणि नंतर बघूया की तुमचा ऑरा कसा चेंज होतो. डॉक्टर, तुम्ही तुमच्या एवढ्या एक्सपिरियन्स मध्ये कधी कुठल्या पेशंटला या अशा ई बायोमॅग्नेटिक प्रोडक्टचा वापर करून स्वतःला अतिशय कमी वेळेत स्वस्थ होताना पाहिलंय? होय, चमत्कार बघितलाय मी. 15 वर्षाची एक मुलगी होती नाशिकची जी 5 वर्षांपासून आजारी होती. तिने फक्त हे प्रोडक्ट 1 ते 1.5 महिना वापरून बघितलं आणि आता ती चालू शकते आणि धावू सुद्धा शकते. काय बोलताय काय तुम्ही, खरंच? हो, मी सुद्धा विश्वास केला नाही. पण हेच तर वंडरफुल मॅग्नेटची कमाल आहे जे तुम्हाला जाणवेल. डन. तर तुम्ही आता पुरेसा वेळ झोपलेला आहे मला वाटतं. तुम्हाला आता पुरेशी ऊर्जा मिळालेली असेल. चला आता पुन्हा ऑरा चेक करूया आणि वेगळेपणा बघूया. खूपच छान. आणि हे आता एनर्जी बॅलन्सचा प्रकार आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रेस कलर्स आहेत हे आधीचे आणि एकदा तुम्ही मॅट्रेसवर झोपल्यानंतर बघा चक्रा चेंज होतोय आणि अलाइनमेंट बघा. तुम्हाला इथे वेगळेपणा दिसतो. स्ट्रेस लेवल जो 3.4 एवढा होता मॅक्सिमम मार्किंग आणि बघा तुम्ही काही मिनिटच त्या चटईवरती झोपला असाल आणि तणाव बघा कमी झालेला आहे. जर तुम्ही एनर्जी लेवलकडे बघितलं 41 ती वाढलेली आहे आणि एनर्जी वाढलेली आहे. ही एक एनर्जी आहे, हे एक्सपान्शन आहे तुमच्या एनर्जीचं आधीचं आणि नंतरचं. तुम्हाला आता खरंच कळलं असेल. तुम्ही मेडिटेशन करता हे चक्राज अलायन्स करण्याच्या प्रयत्नासाठी, पण इथे फक्त या मॅट्रेसवरती फक्त 5 झोपूनच मिनिटच. हो. तुम्ही इमॅजिन करा जर तुम्ही हे सतत केलात खूप जास्त प्रमाणात एनर्जी तुम्हाला इनबॅलन्स होईल बॉडीमध्ये हो हो, तुमच्या. खरंच. ओके, तर हे चक्राज आहेत ज्याची अलाइनमेंट झालेली आहे. ओके, हा खूपच चांगला अनुभव आहे डॉक्टर, थँक्यू सो मच. आणि खरंच मी हे ई बायोटोरियम बायोमॅग्नेटिक मॅट्रेस दररोज वापरणार आहे. परंतु इन्व्हेंटरला तुम्ही धन्यवाद म्हणाच, सागर जोशींना. त्यांनी हे जोशी खूपच सर. अमूल्य असं काम केलंय. ह्या पद्धतीचं प्रोडक्ट आपल्या लाईफमध्ये येस, असे संशोधन खरंच खूप मॅजिकल आहेत. कारण की तुम्ही डॉक्टरांकडे जाता, इतके पैसे खर्च करता आणि एवढे टेस्ट करवता आणि जस्ट तुम्हाला याच्यावर झोपायचं आहे आणि सगळ्यात सोपं काम आहे. याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही. तुम्ही तुमचं आरोग्य स्वस्थ करू शकता, हे फारच उपयोगी आणि हे आहे. आयुष्यभराचं प्रोडक्ट आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता, सगळेजण एन्जॉय करू शकता. हा हा, खरेखर. Okay. थँक्यू डॉक्टर, थँक्यू वन्स अगेन. तुमचा दिवस शुभ जाओ. धन्यवाद. एवढी ॲडव्हान्स क्रिलियन ओरा फोटोग्राफी बद्दल एवढी चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिली त्यासाठी मी डॉक्टर साहेबांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, जसं वाहतं पाणी पिण्यासाठी योग्य असतं तसंच आपलं रक्त शरीरात वाहायला हवं. जर आपलं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झालं तर त्यात खूप सारे व्हायरसेस बॅक्टेरिया निर्माण होतात ज्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होतात. ब्लड सर्क्युलेशन मेकॅनिझम समजण्याआधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ह्याला मी तोडून सांगीन. व्हॉट इज मॅग्नेटिझम, व्हॉट इज ब्लड सर्क्युलेशन, व्हॉट इज ऑक्सिजन, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं मी सांगितलं, आपलं शरीर आजूबाजूच्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीला खेचतं ज्यामुळे आपलं हार्ट पंप करतं. जसं इलेक्ट्रिक पंपला चालू ठेवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी हवी तसंच आपल्या हार्टला सुरू ठेवण्यासाठी पृथ्वीची नॅचरल मॅग्नेटिक पॉवर हवी जी आज आपल्याला कमी प्रमाणात मिळते. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्या 3 फुटावर लोह आहे. आपला हार्ट एका मिनिटात 70 ते 80 वेळा धडधडतं आणि जेव्हा ते धडधडतं तेव्हा 75 ते 80 ml ब्लड पूर्ण शरीरात सर्क्युलेट होत असतं. पण खरं तर ते तेव्हा होईल जेव्हा आजूबाजूची मॅग्नेटिक पॉवर तुम्हाला मिळेल. पण आज ती पॉवर कमी प्रमाणात मिळाल्यामुळे हार्टला 75 ते 80 ml ब्लड मिळण्याऐवजी ते 60 ml, 50 ml, 40 ml ब्लड सर्क्युलेट करतं
ज्यामुळे शरीराच्या ऑर्गनला कमी प्रमाणात ब्लड सर्क्युलेट होतं आणि कमी प्रमाणात रक्त मिळाल्यामुळे ऑर्गन पार्ट्स ठिसूळ होऊन जातात। जशी माझी भूक 4 पोळ्यांची आहे पण मी 2 पोळ्या खाल्ल्या तर मला कमजोरी येईल, तसंच आपल्या ऑर्गन पार्ट्सचं सुद्धा आहे। हार्टनी जर कमी सर्क्युलेशन दिलं तर काय होतं, प्रत्येक ऑर्गनला कमी प्रमाणात रक्त मिळतं। तर हे मॅग्नेटिझम, ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनचं काय संबंध आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आपलं हार्ट पंप करतं आणि पंप करून वेळोवेळी ते हव्या त्या ऑर्गन्सना ऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम करतं आणि जेव्हा त्यातून ऑक्सिजन संपतं तेव्हा तिथे धोकादायक विष आणि कार्बन डायऑक्साईड राहतं आणि आपल्या हार्ट मध्ये 4 कप्पे असतात। 2 कप्प्यांमध्ये शुद्ध रक्त आणि दुसऱ्या 2 मध्ये अशुद्ध रक्त असतं। तर आधी तर ऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेट झालं, त्यानंतर त्यामधून डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पुन्हा आपल्या जवळ खेचतं, आपल्या दुसऱ्या 2 कप्प्यांमध्ये आणतं आणि जसं ते आणलं की त्या ब्लडला हार्ट एका झटक्यात पुढे लंग्स मध्ये ढकलतं आणि जसं ते इम्प्युअर ब्लड लंग्स मध्ये आलं, इम्प्युअर ब्लड मध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन असतं आणि त्या हिमोग्लोबिन प्रोटीन मध्ये आयरन नावाचं एक कंपोनेंट असतं आणि आयरन कंपोनेंट मध्ये विशेष क्षमता आणि कार्यशीलता असते। ते लंग्स मध्ये असलेल्या ऑक्सिजनला शोषून घेतं आणि कार्बन डायऑक्साईडला रिलीज करून डिस्चार्ज करून ऑक्सिजनला शोषून घेतो आणि हार्टच्या दुसऱ्या कप्प्यात येऊन पडतं आणि मग हार्ट पुन्हा वेळोवेळी प्रत्येक ऑर्गनला आणि ब्लड सेलला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचं काम करतं। हार्ट जेव्हा डिऑक्सिजनेटेड रक्त म्हणजे कार्बन डायऑक्साईड लंग्स मध्ये पाठवतं तेव्हा त्यामधील आयरन ऑक्सिजन शोषण्यास सुरुवात करतं। जर त्याला मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स मिळेल, मॅग्नेटिक मधली ऊर्जा जर त्याला मिळाली, तेव्हा तिथे अंदाजे तो 30% ml ऑक्सिजन जे घेणार होता, 30% ऑक्सिजन शोषणार होता, त्याऐवजी ते 50% करू शकतं, 60% करू शकतं, 70% करू शकतं किंवा 80% देखील। म्हणजेच ऑक्सिजन जास्तीत जास्ती प्रमाणात आयरनला शोषून घेऊ शकतं जर तुमच्यात मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स असेल तरच। आज प्रत्येक माणसाला मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स कमी प्रमाणात मिळतंय कारण आपल्यापासून 3 फुटांवर आयरन आहे। हे छप्पर, हे फ्लोरिंग, हे आजूबाजूचे पिलर्स सगळे काही लोह्याचे आहेत। कोट्यावधी टन लोह आपल्या आजूबाजूला आहे। इमारतीच्या बाजूला इमारती, इमारतीच्या बाजूला इमारती, कार, ट्रक्स, बसेस, सगळीकडे लोहच लोह आहे जे पृथ्वीच्या मॅग्नेटिक ऊर्जेला आपल्याकडे खेचत असतो। कारण लोह्याची टेंडन्सी मॅग्नेटला आणि मॅग्नेटची टेंडन्सी लोह्याला खेचते। म्हणूनच या दोघांच्या प्रक्रियेमुळे आपल्या शरीराला जी नैसर्गिक मॅग्नेटिक ऊर्जा हृदयाला पंपिंग करण्यासाठी मिळायला हवी असते ती सगळी आजूबाजूचा लोह घेऊन जातो, ज्यामुळे आपलं हृदय कमी प्रमाणात पंपिंग होतं आणि त्यामुळे आपला रक्तप्रवाह कमी होतो। जिथे आपल्या शरीराला 70 ते 80% रक्तप्रवाह हवा असतो तिथे 30 ml, 40 ml किंवा 50 ml इतकाच रक्तप्रवाह होतो आणि तो शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात पुरवला जातो। म्हणून ऑर्गन पार्ट्सला कमी प्रमाणात ब्लड मिळतं। ऑर्गन पार्ट्स म्हणजे ब्लड सेल्स। तर जेव्हा त्याला कमी प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड मिळाल्यामुळे ते कमकुवत होतात। ब्लड सेल्स कमकुवत झाल्यामुळे ऑर्गन पार्ट्स कमकुवत होतात आणि ऑर्गन पार्ट्स कमकुवत झाल्यामुळे त्या डिसऑर्डर, डिसफंक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात आणि 100 ते 150 वर्ष जगणारं आपलं मानवी शरीर ते फक्त 30, 40, 50, 60 वर्षच जीवित राहू शकतं, जे खरं आहे। मित्रांनो, आपल्या शरीरात वेगवेगळे महत्त्वाचे ऑर्गन पार्ट्स आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचे ऑर्गन पार्ट्स आहेत आपले डोळे। आपल्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहू शकतो, पण आपल्या डोळ्यांना सुद्धा वेगवेगळे आजार होतात। आपल्याला चष्मा लागतो, पण याचं मूळ कारण म्हणजे काय तर कुठे ना कुठे ते कारण आहे रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन। जेव्हा आपल्या डोळ्यांना कार्य करण्यासाठी ऑक्सिजनेटेड ब्लड कमी प्रमाणात मिळाल्यामुळे डोळ्यांचे डिसऑर्डर आणि डिसफंक्शन होत असतात आणि डोळ्यांची सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर सीमा बहल या डोळ्यांविषयी अतिशय सखोल आणि वैज्ञानिक माहिती देतील। तर डॉक्टर सीमा बहलचं स्वागत करून त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं ज्ञान शेअर करावं। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सीमा बहल। मी मुंबईमध्ये आय स्पेशालिस्ट आहे 25 ते 26 वर्षांपासून। तर आज मी तुम्हाला आपल्या शरीरातील रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन पातळीविषयी सांगणार आहे आणि विशेष करून डोळ्यांविषयी। जसं की आपल्याला माहित आहे की आपल्या स्वास्थ्यासाठी ब्लड सर्क्युलेशन किती महत्त्वाचा भाग आहे। जर आपल्या शरीरातील रक्त पुरवठा कमी झाला किंवा बंद झाला तर काय होईल? आपण आजारी पडू किंवा कमकुवत होऊ। उदाहरणार्थ समजा
आपल्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला किंवा बंद झाला तर स्ट्रोक येईल आणि अर्धांगवायू होऊ शकतो. जर हृदयाला रक्तपुरवठा बंद पडला तर आपल्याला हार्ट अटॅक किंवा आपण मरू सुद्धा शकतो अशी परिस्थिती होईल. आणि जर का रक्तपुरवठा शरीराच्या इतर अनेक अवयवांना बंद झाला तर आपल्याला गँग्रीन होऊ शकतो किंवा इतर आजारही आपल्याला होऊ शकतात. पण एक डोळ्यांची डॉक्टर म्हणून तुम्हाला डोळ्यांविषयी माहिती द्यायला मला आवडेल. तर आपल्या डोळ्यांचा पुढील भाग म्हणजे कॉर्निया. जर कॉर्नियाला रक्तपुरवठा कमी झाला तर काय होऊ शकतं? आपल्या डोळ्यांच्या पापण्या भारी व्हायला लागतील, दिसणार नाही, आपल्याला त्रास होईल आणि फोटोफोबिया किंवा इतर आजारही होतील. जर आपल्या रेटिनाचा रक्तपुरवठा बंद झाला तर मग काय होईल? ते डोळ्यांच्या स्ट्रोक सारखं असतं जेव्हा रक्त रेटिनाला मिळत नाही. ते पूर्णपणे अंधूक, भारी किंवा अदृश्य सारखं असं होऊ शकतं. आणि जर योग्य वेळी काळजी नाही घेतली तर आपण आंधळे होऊ शकतो. तर आपले डोळे सुरक्षित राहण्यासाठी आपल्या डोळ्यांना रक्त पुरवठा होणं हे फारच महत्वाचं आहे. त्यामुळे ते नॉर्मल राहतील. जसं की आपल्याला माहित आहे की 2 वर्ष आपण पॅन्डेमिक मध्ये होतो आणि या परिस्थितीत आपल्या सगळ्यांकडे एक उपकरण आपण विकत घेतलं असेल आणि ते उपकरण म्हणजे ते आहे ऑक्सिमीटर. त्यावेळी आपण दररोज आपली ऑक्सिजन पातळी तपासायचो, कारण त्यावेळी कोविडने आपली ऑक्सिजन पातळी कमी केली होती, लंग्स डॅमेज व्हायचे आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी सुरळीत असणं फार महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर सीमाजी. थँक्यू व्हेरी मच. तर मॅग्नेटिक विज्ञानाला खूप सखोलपणे समजून घ्या. बायोमॅग्नेटिझम काय आहे? बायोमॅग्नेट आपल्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढवतं. आयरनच्या मदतीने आपल्या रक्तामधलं आयरन ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात मदत करतं. बस एवढंच आहे. हे एवढंच फक्त समजलं तरी खूप आहे. हे कोणत्या आजाराला बरं करतं, कोणत्या आजाराला बरं करण्याचं औषध नाहीये. मॅग्नेट आयरनच्या मदतीने लंग्स मधील ऑक्सिजन शोषून घेतं आणि त्याला पूर्ण शरीरात पसरवतं. फक्त एवढंच महत्वाचं आहे. हे काय कार्य करेल, किती करेल आणि कुठल्या आजाराला बरं करेल असे कुठलेही प्रश्न महत्वाचे नाहीयेत. फक्त एवढंच समजून घ्यायचंय की मॅग्नेट आपल्या शरीरातील जे ब्लड सेल्स आहे त्यातील जे आयरन आहे त्याला ते आकर्षित करतं, लंग्स मधून ऑक्सिजनला पूर्ण शरीरात पसरवतं. जास्तीत जास्त ऑक्सिजन तुमच्या शरीराला हे पसरवून देतं. तुमच्या ब्लड सेल्सना हेल्दी ठेवण्यासाठी ऑक्सिजनचीच गरज आहे. ब्लड सेल्स हेल्दी तर ऑर्गन पार्ट्स हेल्दी, ब्लड सेल्स अनहेल्दी तर ऑर्गन पार्ट्स अनहेल्दी, ब्लड सेल्स डेड तर बॉडी डेड. एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. नव्हे की किती कार्य करेल आणि किती दिवसात कार्य करेल. आपलं शरीर जसं आहे त्या पद्धतीने ते काम करेल. याचं काही शाश्वत उत्तर नाहीये की 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 25 दिवस. तुम्ही तुमचं ब्लड सेल्स किती डॅमेज केलंय, तुमचं राहणीमान, जेवणाची पद्धत, नशा वगैरे करण्याची पद्धत, तुमचं स्ट्रेस लेवल, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. पण मॅग्नेट तुमच्या शरीराला बॅलन्स करण्यामध्ये मदत करतं. हे कुठल्याही प्रकारचं आजाराचं औषध नाहीये. मॅग्नेट तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि पर्यायाने ऑक्सिजन देखील सुधारतं. मॅग्नेट आयरन बरोबर आकर्षित होऊन पूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन करतं, ज्यामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिजन देखील वाढतं. आज चायना, जपान, कोरिया यातील लोकांचे जीवित आयुक्रम खूप चांगले आहे आणि भारताचा जीवित आयुक्रम 50, 55, 60, 65 पर्यंत येऊन थांबलाय. परंतु आजही चीन, जपान, कोरिया यातील लोकांचं जीवित राहण्याचं प्रमाण 85 ते 90 इतकं आहे. आपल्या भारतात लोकांकडे पैसे भरपूर प्रमाणात आहेत. उदाहरणार्थ ऋषी कपूर साहेब यांच्याकडे पैशाची कमी नव्हती, करोडो रुपये होते. स्टीव्ह जॉब्स, आपले अरुण जेटली साहेब, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर साहेब, अभिनेता इरफान खान, पैशांची कमी नव्हती यांच्याकडे. पण कुठेतरी यांच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशनची कमी होती आणि शरीरात डिसऑर्डर, डिसफंक्शन झाल्यामुळे आजार निर्माण झाले आणि ते स्वतःला वाचवू शकले नाही. म्हणजे अशी लाखो उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला त्यातली 2-4 सांगितली. पैसे असून देखीलही तुम्ही तुमच्या शरीराला वाचवू शकत नाही. तर मुद्द्याची गोष्ट ही की 100 गोष्टीची एक गोष्ट, तुम्ही तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला परफेक्ट ठेवा. ब्लड सर्क्युलेशन हेल्दी असेल तर शरीर चांगलं राहील. म्हणूनच बायोमॅग्नेटिझम वापरा. बायोमॅग्नेट तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाढवण्याचं काम करतं, ज्यामुळे तुमची बॉडी हेल्दी राहते. तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे की मी तुम्हाला सारखं का सांगतोय, कारण हे आजाराचं औषध नाहीये. मॅग्नेटिझम काय करतं, पृथ्वी, आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की निसर्गाने पृथ्वीमध्ये मॅग्नेटिक पॉवर का घातली आणि आपल्या शरीरामध्ये आयरन का आहे. तसं आपल्या शरीरात 4 ग्राम आयरन असतं आणि वातावरणात सगळीकडे मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी उपलब्ध आहे. या खोलीत देखील सगळीकडे मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे. तर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आणि आयरन
या दोघांचा संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात आयरन का आहे आणि वातावरणात मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी का उपलब्ध आहे. बायोमॅग्नेटिझमला पूर्ण विश्वात कोणीही आव्हान नाही देऊ शकत, कारण सगळीकडे बायोमॅग्नेटिझम आहे. आपली पृथ्वी सुद्धा एक मॅग्नेट आहे, ज्यामधून नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निघत असते. सगळ्या ठिकाणी मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे. जर कोणी म्हणेल की मॅग्नेट नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये किंवा मॅग्नेट शरीरावर इन्फ्लुएन्सच नाही करत, तर तो जगातला सर्वात मूर्ख आणि बावळट माणूस असं मी त्याला नक्की समजेन. कारण सगळीकडे मॅग्नेटिझम आहे. मॅग्नेटिझम आहे म्हणूनच तर ब्लड सर्क्युलेशन आहे, पुल आणि पुश ही आहे, आणि म्हणूनच ब्लड सेल्स मध्ये एनर्जी देखील येते. आणि आपल्या या ब्लड सेल्स मध्ये टॉक्सिन, इन्सुलिन, न्यूट्रिशन, ऑक्सिजन, वॉटर हे सगळं काही असतं. आणि हे पसरवण्याचं काम, शरीरात पसरवण्याचं काम मॅग्नेटिझमचं असतं. मॅग्नेटिझम काय आहे ते समजून घेऊया. मॅग्नेटिझमची पॉवर काय आहे ते समजूया. जर तुम्ही मॅग्नेटिझमचं कार्य समजून घेतलं, मॅग्नेटिझम काय आहे ते समजलात, तर तुम्हाला सगळं काही समजेल. फक्त एक मुद्दा समजून घ्या. सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आपण आजारी का पडतो. या जगातील कुठलाही आजार ब्लड सेल्स मुळेच होतो. कॅन्सरचे सेल्स कुठे निर्माण होतात? ब्लड सेल्स मध्ये. कोरोनाचे सेल्स कुठे निर्माण झालेत? ब्लड सेल्स मध्येच. जगातील कुठलाही आजार का होतो विचार करा. हार्ट अटॅक का येतो? हार्टला हवं त्या प्रमाणात ब्लड न मिळाल्यामुळे हार्ट अटॅक येतो. आणि पॅरालिसिस का होतो? कुठल्याही ऑर्गन पार्ट्सला हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड न मिळाल्यामुळे बॉडी पार्ट्स काम करणं बंद होतं. कोणताही आजार तुम्ही घ्या, पॅरालिसिस असो किंवा जगातील कोणताही दुसरा आजार असो, त्याचं मूळ कारण असेल ब्लड सर्क्युलेशनची कमी आणि ऑक्सिजनची कमी. कोणताही आजार घ्या, कोणताही आजार, जॉईंट पेन, बॉडी पेन. बॉडी पेन का होतं? आता समजा माझा हात जर दुखत असेल तर हात दुखण्याचं कारण काय आहे? कारण त्या भागामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड त्याचं प्रमाण कमी आहे. ते हव्या त्या प्रमाणात सर्क्युलेट नाही होत आहे, म्हणून माझा हात दुखतोय. म्हणजे ह्या भागामध्ये जास्त मात्रामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे आणि ऑक्सिजनची कमतरता आहे, म्हणून हे होतंय. आणि मॅग्नेट काय काम करतं? मॅग्नेट आपल्या शरीरात ऑक्सिजनेटेड ब्लड सर्क्युलेट करण्याचंच काम करतं. तुमच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचं प्रमाण वाढवतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन लेवल वाढतं. तर हे जे नॅचरल बायोमॅग्नेट आहे ते आपल्या शरीरामध्ये नॅचरल पेन किलरचं काम करतं. आपल्या शरीरामध्ये 78 महत्वाचे ऑर्गन पार्ट्स आहेत आणि 70,000 ब्लड वेसल्स आहेत, ज्याची लांबी जवळजवळ 1,00,000 किलोमीटर लांब आहे. आणि त्या ब्लड वेसल्स मधून नियमितपणे ऑक्सिजनेटेड ब्लड आणि न्यूट्रिशियस प्रवाह होत असतो. तर या मॅग्नेटचा प्रभाव आपल्या शरीरावर कशा प्रकारे होतो हे आपण बघणार आहोत. आपल्या शरीरामध्ये आयरन आहे आणि बाहेर वातावरणात मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी आहे. आता जर तुम्ही आमच्या मॅग्नेटिक मॅट्रेसवर झोपलात तर आम्ही त्यात नॉर्थ पोल साऊथ पोल, नॉर्थ पोल साऊथ पोल अशी मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी जनरेट केली आहे, जी आपल्या शरीरातील आयरनला आकर्षित करून पुल आणि पुश करणं सुरू करतं. आयरन मॅग्नेटला घेऊन शरीरात धावायला लागतं, ज्यामुळे ब्लड वेसल्स मध्ये एक व्हॅक्यूम निर्माण होतो. आणि विज्ञान असं म्हणतं की कुठेही रिकामी जागा असेल तर तिथे ऑक्सिजन पोहोचतच. आता हे पाणी आहे. या बॉटलमध्ये 70% पाणी आहे आणि 30% काय आहे? ऑक्सिजन आहे. तर मी तुम्हाला अजून सोप्या भाषेत समजवतो. हे इंजेक्शन आहे. तर समजा हा पुढचा भाग जो आहे तो मॅग्नेट आहे आणि हा मागचा जो काळा भाग आहे त्याला आपण थोड्या वेळासाठी समजूया आयरन. मॅग्नेट काय करतं? या आयरनला घेऊन धावायला लागतं, ज्यामुळे आपल्या ब्लड वेसल मध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो, एक खाली जागा होते. आणि जे तुमच्या लेफ्ट आणि राईट लंग्स मध्ये ऑक्सिजन आहे, लेफ्ट आणि राईट मध्ये नॅचरल ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत. नाकाद्वारे जे आपण ऑक्सिजन घेतो लंग्स मध्ये ते जमा होतात. पण जसं व्हॅक्यूम तयार होतं, तुमच्या लेफ्ट आणि राईटच्या लंग्स मध्ये जे ऑक्सिजन आहे जे जमा होतं ते पूर्ण ब्लड वेसल्स मध्ये पसरायला लागतं आणि तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढायला लागते. आणि ऑक्सिजनची मात्रा वाढल्यामुळे तुमचे ब्लड सेल्स हेल्दी व्हायला लागतात आणि ब्लड सेल्स हेल्दी म्हणजे बॉडी हेल्दी. आपल्या शरीरात आयरन खूप महत्वाचं आहे. जर आपल्या शरीरातून 50 सेकंडसाठी आयरन बाहेर काढलं तर 51व्या सेकंडला आपण जिवंत राहू शकत नाही, एवढं महत्वाचं आहे आयरन. आयरनच आहे जे आपल्या प्रत्येक ब्लड सेल्सला ऑक्सिजन पोहोचवायचं काम करत असतं आणि ब्लड सेल्स मध्ये ऑक्सिजन पोहोचवायचं काम आयरन करतं. आणि मॅग्नेट आयरनला इन्फ्लुएन्स करतं, त्याला पॉवर देतं. एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवतो, तुम्हा सगळ्यांसमोर करून दाखवतो. इथे माझ्यासमोर काही खिळे आहेत, अगदी छोटे छोटे खिळे, लोखंडाचे खिळे आहेत. मी तुम्हाला दाखवतो मॅग्नेट लोखंडाला कशी एनर्जी देतं. तर इथे माझ्याकडे काही मॅग्नेट्स आहेत, नॅचरल बायो मॅग्नेट्स. मी इथे त्याला पकडतो
आणि हे खिळे मी खाली केल्यावर जसं तुम्ही बघताय सगळेच्या सगळे खिळे एकमेकांना पकडून बसलेत. सगळेच्या सगळे खिळे एकमेकांना पकडून बसले. त्यांना ही शक्ती कुठून मिळाली? मॅग्नेटनी या खिळ्यांना शक्ती दिली आणि त्यामुळे हे लोखंड आकर्षित झालं. आता माझा सांगण्याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपलं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स मध्ये येतं ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी, तेव्हा मॅग्नेट त्याला एनर्जी देतं. तर असं समजा जिथे त्याला 30% ऑक्सिजन शोषून घ्यायचं होतं त्याऐवजी 60 ml, 70 ml, 80 ml म्हणजे जास्त प्रमाणात ऑक्सिजन शोषून घ्यायला मदत करतं. आता जसं मी हे मॅग्नेट ह्या खिळ्यांपासून लांब केलं की तुम्ही बघू शकता की हे खिळे जे आहेत ते खाली पडले. तर आयरनला एनर्जी कोणी दिली? मॅग्नेटने. तर हे नॅचरल मॅग्नेट आहे. नॅचरल मॅग्नेट बद्दल आपण समजून घेऊया. तुम्हाला जे वाटत असेल ते हे मॅग्नेट नाहीये, हे नॅचरल मॅग्नेट आहे. हे उच्च पोलराइज्ड आहे आणि हे उपयुक्त आहे. ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीयेत. या बायोमॅग्नेटला जमिनीच्या 700-800 फूट आतमधून काढून शुद्ध करून आणलेलं असतं आणि ह्याचे विशेष वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, जसे की बायोमेट्रिक चटई, पॅड आहे, वॉटर मॅजिक पॅड आहे, जम्बो किड पॅड आहे. असे बरेचसे 30 ते 32 प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षांपासून उत्पादित करतोय. वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रकारे उत्पादित करतोय. 15-16 वर्षांपासून आम्ही त्याचे उत्पादन करतोय. तर हे मॅग्नेट जे आहे हे नॅचरल मॅग्नेट आहे. ह्याचे 0 साईड इफेक्ट्स आहेत. लहानपणी आपण अशा प्रकारचे काळ्या कलरचे आर्टिफिशियल इलेक्ट्रिक चार्ज मॅग्नेट बरोबर खेळला असाल, पण मी जे तुम्हाला सांगतोय ते हे मॅग्नेट नाहीये. त्याच्यात आणि ह्याच्यात खूपच जास्त फरक आहे. हे एक हायली पोलराइज्ड नॅचरल मॅग्नेट आहे जे जमिनीतून 700 ते 800 फूट आतमधून शुद्ध करून आणलं जातं. ही एक नॅनो आणि बायोटेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे. तर हे खूपच शक्तिशाली मॅग्नेट आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, वेगवेगळ्या साईज आहेत. इथे तुम्ही बघू शकता की मी काही मॅग्नेट्स ठेवलेत वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि ज्या प्रकारे आपण इलेक्ट्रिसिटीला एम्पियर मध्ये मोजतो त्याप्रमाणेच मॅग्नेटला आपण गॉस मीटर मध्ये मोजतो. इथे माझ्याकडे एक गॉस मीटर आहे बघा. या गॉस मीटरला आपण ऑन करायचं आहे आणि आपण ह्याला फक्त इथे ठेवणार आहोत. जसं तुम्ही ह्याला इथे ठेवाल तर इथे किती गॉस आहे ते तुम्हाला नक्की कळेल आणि तुम्हाला ते दिसल्यानंतर तुम्हाला कळेल त्या मॅग्नेटच्या आतमध्ये किती प्रमाणात गॉस आहे. 1000 गॉस पॉवरचं मॅग्नेट सुद्धा आमच्याकडे आहे. तर वैज्ञानिक पद्धतीने आम्ही जे काही प्रोडक्ट्स बनवत आहोत ते जवळजवळ 15 ते 16 वर्षांपासून बनवत आहोत. नॅचरल मॅग्नेटिझम वर बनवत आहोत आणि नॅचरल मॅग्नेटिझम तुम्हाला कधीच हानिकारक नसणार. बायो मॅग्नेट तुम्हाला कधीच हानिकारक नसेल. जे इलेक्ट्रिकली चार्ज आर्टिफिशियल मॅग्नेटिझम आहेत जे आपण स्पीकर मध्ये किंवा इतर ठिकाणी बघतो, जे मॅग्नेट्स आर्टिफिशियली इलेक्ट्रिकली चार्ज असतात जे हार्म करतात. बायोमॅग्नेट तुम्हाला कधीही हानिकारक नसतात. फक्त तुमच्यामधून 3 लोकांना हे मॅग्नेट्स वापरायचे नाही आहेत. ज्याच्या शरीरात टेस्ट मेकर नावाचं डिव्हाइस आहे त्यांनी वापरायचं नाहीये, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक इन्सुलिन पंप आहे त्यांनी वापरायचं नाहीये, आणि जी बाई प्रेग्नेंट आहे तिने हे वापरायचं नाहीये. बाळंतीण झाल्यानंतर ती हे वापरू शकते. ह्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. लहान मुलं सुद्धा हे वापरू शकतात, त्यांनाही हे हानिकारक नाहीये. मॅग्नेट तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन करण्यामध्ये मदत करतं आणि बाय डिफॉल्ट तुमच्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि ऑक्सिजन शरीरात वाढल्यामुळे आपले ब्लड सेल्स हेल्दी होतात आणि ब्लड सेल्स हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. जर ब्लड सेल्स मध्ये बरोबर मात्रामध्ये ऑक्सिजन असेल तर ब्लड सेल्स मित्र आणि शत्रूला ओळखू शकेल आणि कुठल्याही आजाराला, कुठल्याही व्हायरसला, कुठल्याही बॅक्टेरियाला ब्लड सेल्सच्या आत येऊ देणार नाही. त्यासाठी गरजेचं आहे हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनचं ब्लड सेल्स मध्ये असणं. आणि मॅग्नेट्सवर खूप सारे पुस्तकं आहेत, खूप सारे लेख लिहिलेले आहेत. तुम्ही जाऊन ते वाचू शकता. तुम्हाला एकच पर्याय मिळेल की मॅग्नेट्स हे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि ऑक्सिजन देखील. मॅग्नेट बाय डिफॉल्ट ऑक्सिजनला वाढवतं. जसं की आपण कधी खिडकी उघडतो आणि ऑक्सिजन आत येतं, तर खिडकीने ऑक्सिजन नाही आणलं, खिडकीने तर उघडण्याचं काम केलं, ऑक्सिजन तर आपोआप आतमध्ये आलं. मॅग्नेट काय करतं, आयरनला घेऊन बॉडीमध्ये आकर्षित होऊन ते धावायला लागतं आणि ज्यामुळे ब्लड सेल्स मध्ये एक व्हॅक्यूम निर्माण होतो, ज्याच्यामुळे ऑक्सिजनची मात्रा वाढते. जे ऑक्सिजन आपण नाकाद्वारे घेतो ते लंग्स मध्ये जमा होतं आणि ते पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त मॅग्नेटिझम करतं, जे आपोआप शरीरात पसरतं. ही शक्ती अदृश्य असते. ही शक्ती आपल्याला कधी दिसत नाही. आज पृथ्वीपासून आपण सगळे लांब गेलो आहोत. आपले पृथ्वी बरोबरचे संबंध नाहीसे झालेत. आता बघा, मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतोय ज्याच्यामध्ये तुमचं शरीर ऊर्जा घेण्यासाठी बनलंय. आपलं शरीर पृथ्वीची नॅचरल मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीला खेचण्यासाठीच बनलंय. आता मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. हे लाकूड आहे, हे प्लायवूड आहे, जवळजवळ 20 mm चं. ह्यातून कधीही इलेक्ट्रिसिटी पार होत नाही, पण मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी यातून आरपार जाते. हे मी तुम्हाला एका डेमोच्या द्वारे दाखवतो. आता मी इथे एक
मॅग्नेट ठेवलं आणि हे मॅग्नेट ठेवून बघा, हे बघा अशा प्रकारे मी फिरवतोय, ठीक आहे. हे मॅग्नेट अशा प्रकारे ह्याला इन्फ्लुएन्स करतंय, म्हणजे ऊर्जा पास करतंय. खरं तर लाकूड इलेक्ट्रिक फ्रिक्वेन्सीला पार नाही करत आणि आपली बॉडी तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीसाठीच बनली आहे. आता उदाहरणार्थ आपण बघूया की ही एक वायर आहे. जर या वायर मधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करू आणि या वायरला टच करू तर मला करंट नाही लागणार. का नाही लागणार? कारण इथे प्लास्टिकची कोटिंग केली आहे. जर मला एनर्जीला चेक करायचं असेल तर मी काय करणार? या टेस्टरनी चेक करणार की त्यात इलेक्ट्रिसिटी आहे की नाही आहे. कारण इलेक्ट्रिसिटी तर मी बघू नाही शकत. पण जर मी या वायरला वरून सोललं आणि मग टच केलं तर मला जोराचा करंट लागू शकतो. तर मित्रांनो, आपण हे समजून घेऊया की 1 mm चं प्लास्टिक जर मला करंट लागण्यापासून वाचवू शकतं, तर मी तर चप्पल शूज घालून जर मी बाहेर जातो तरी सुद्धा मला पृथ्वीमधून जी अर्थिंग हवी ती अर्थिंग आपल्या शरीराला आज मिळत नाहीये. तर हे एक साधं उदाहरण होतं की आज आपण पृथ्वीपासून लांब होत चाललोय आणि म्हणूनच आपल्याला अनेक आजार होत चालले. मित्रांनो, आपली जी पृथ्वी आहे ती स्वतःच एक मॅग्नेटचा गोळा आहे आणि जसं की तुम्ही हे बघू शकता की ही पृथ्वी अधांतरी आकाशात उभी आहे. आपल्या पृथ्वीवरती सूर्याचा खूप इन्फ्लुएन्स असतो आणि पृथ्वीचा आपल्यावरती इन्फ्लुएन्स असतो. सूर्य एवढा मोठा आहे की अशी 13 लाख पृथ्वी सूर्यात सामावू शकतात. सूर्य स्वतः एक मोठा मॅग्नेटचा गोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे ग्रह फिरत असतात. आणि जसं की तुम्ही बघतच आहात की पृथ्वी अगदी अधांतरी आकाशात उभी आहे, तर पृथ्वीच्या आत मॅग्नेटिक फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन्ही आहेत, ज्यातून नॉर्थ पोल आणि साऊथ पोलची मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी रिलीज होत असते. आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे दिवसाची रात्र होते आणि सूर्याभोवती फिरून आल्यावर 365 दिवस होतात, म्हणजे 1 वर्ष. शरीरात ऑक्सिजन लेवल फक्त 2 प्रकारे वाढवलं जाऊ शकतं. एक तर योग साधना करून आणि दुसरं बायोमॅग्नेटिझमनी. दोन्हीमधून एक करावं लागेल. योगा, एक्सरसाइज, जिम करणं करोडो लोकांना माहिती आहे, पण खूप कमी लोक करतात. झोपणं सगळ्यांनाच आवडतं, बाय डिफॉल्ट झोपावं लागतं कारण ती गरज आहे. तर आमची 3x6 आणि 5.5x6 ची सायंटिफिक बायोमॅग्नेटिक मॅट्रेसवरती तुम्ही झोपा आणि तुम्ही त्याचा परिणाम बघू शकता. बायोमॅग्नेटमुळे तुमच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशनचं प्रमाण वाढतं आणि त्याचबरोबर ऑक्सिजनचं प्रमाण देखील वाढतं, ज्यामुळे आपले ब्लड सेल्स हेल्दी होतात आणि आपल्याला पुढे होणारे आजार जे असतील त्यापासून वाचवण्याचं काम करतं. बायोमॅग्नेटिझम वाचवण्याचं काम करतं. आपल्या शरीरातील 95% रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं काम झोपेत होतं. म्हणूनच निसर्गाने रात्र बनवली झोपण्यासाठी. जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजनची मात्रा हवी असते. जर तुम्ही बायोमॅग्नेटिक मॅट्रेसवर झोपाल तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल. बायोमॅग्नेटिझममुळे ऑक्सिजनची मात्रा देखील वाढेल. म्हणूनच आपल्याला नेहमी बायोमॅग्नेटिक मॅट्रेसवरच झोपायला हवं, जे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन ठीक करण्यामध्ये मदत करतं आणि ऑक्सिजन लेवल देखील वाढवतं. आपल्या शरीरातील जे ऑर्गन पार्ट्स आहेत त्यांना जर हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड मिळालं तर ते चांगलं काम करतील. जसं की किडनीला जर हव्या त्या प्रमाणात ब्लड मिळालं तर ते चांगल्याने काम करेल. पॅन्क्रियाजला देखील हव्या त्या प्रमाणात ब्लड मिळालं तर ते चांगल्याने काम करेल आणि इन्सुलिन निर्माण करण्यामध्ये मदत करेल. तसंच जेव्हा आपण झोपतो आपल्या ब्रेनमध्ये पिनल ग्लँड नावाचा एक ऑर्गन पार्ट असतो. पिनल ग्लँड हे मेलाटोनियन हॉर्मोन निर्माण करतं. आता मेलाटोनियन हॉर्मोन एकमात्र असा हॉर्मोन आहे जो आपल्याला झोप देतं. पण पिनल ग्लँड तेव्हा मेलाटोनियन हॉर्मोन निर्माण करेल जेव्हा पिनल ग्लँडला हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लडचं सप्लाय मिळेल. हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय मिळाल्यामुळे हे पिनल ग्लँड मेलाटोनिन हॉर्मोन निर्माण करेल, ज्यामुळे आपल्याला 8 तास चांगली झोप मिळेल. आणि जर पिनल ग्लँडला हव्या त्या प्रमाणात ऑक्सिजनेटेड ब्लड नाही मिळालं तर हेच पिनल ग्लँड मेलाटोनिन हॉर्मोन नाही निर्माण करू शकणार, ज्यामुळे आपली झोप कमी होईल. 2 तास, 3 तास, 4 तासच आपण झोपू शकू, जेव्हा की आपल्या शरीराला कमीत कमी 8 तासाची झोप हवी असते, गरजेची असते. बायोमॅग्नेटिझम आपल्या शरीराला बॅलन्स करण्यामध्ये मदत करतं. जर तुम्ही जास्त झोपता तर तुम्ही आजारी आहात आणि कमी झोपलात तरी तुम्ही आजारी आहात. बायोमॅग्नेटिझम डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं बॅलन्स करतं, कारण हे सर्क्युलेटरी सिस्टम वरती काम करतं. शरीरातलं ऑक्सिजन वाढतं तर आपलं शरीर बॅलन्स होतं, ब्लड सेल्स हेल्दी होतात. निसर्गाने आपल्या शरीरामध्ये सेल्फ हिलिंगची कॅपॅसिटी दिली आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर माझ्या हातावर काही जखम झाली किंवा माझ्या गाडीवर स्क्रॅच आले तर 3 महिन्यानंतर कुठली जखम दिसेल. माझ्या हातावर जखम डाव्या हातावर झाली होती की उजव्या हातावर तेही आठवणार नाही, कारण कारमध्ये
सेल्फ हिलिंग कपॅसिटी नाहीये. मनुष्य आपल्या मानव शरीरात नॅचरल हील होण्याची कपॅसिटी निसर्गाने दिली आहे. आज मनुष्य सोडा पण ह्या जगातील पशु पक्षी निसर्गाशी जोडलेले आहेत. आज जंगलातला वाघ देखील जमिनीशी जोडलेला आहे, निसर्गाशी जोडलेला आहे. आजही वाघ जमिनीवर झोपतो, नैसर्गिक पाणी पितो, आपल्या निसर्गात वावरतो. किंवा कुठल्याही गल्लीतले कुत्रे देखील आज जमिनीशी जोडलेले आहेत. हा मनुष्यच एक असा प्राणी आहे ज्याचं शरीर 150 वर्षांसाठी बनलेलं आहे, पण तो 40, 50, 60 वर्षांपर्यंत तो त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून संपवून टाकतो. मित्रांनो, आज भारत डायबिटीसचा कॅपिटल बनलाय. जगातले सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट्स भारतात आहेत. कारण दुर्भाग्यवश आपलं जे जेवण आहे ते कार्बोहायड्रेट जेवण आहे. कार्बोहायड्रेट फूड तुम्ही व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा, येत्या 2 तासामध्ये तुम्ही जे काही खाता त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिड आणि ग्लुकोजमध्ये होऊन जातं आणि त्याला जाळायचं काम इन्सुलिन करतं. इन्सुलिन तुमच्या शरीरामधील डिझॉल्व्ह ऑक्सिजनच्या मदतीने फॅटी ॲसिड आणि ग्लुकोजला जाळून एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. पण आज आपलं ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन डिस्टर्ब झाल्यामुळे इन्सुलिन हव्या त्या मात्रात ग्लुकोजला जाळू शकत नाही. आता तुम्ही जेवण जेवलात, एका बाजूला ग्लुकोज निर्माण झालं आणि दुसऱ्या बाजूला इन्सुलिन निर्माण झालं. पण जर तुमच्या शरीरामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजनची कमी असेल तर इन्सुलिन ग्लुकोजला जाळू शकणार नाही. ते थोडंफार जाळेल, थोडंफार सोडेल, थोडंफार जाळेल, थोडंफार सोडेल, पण तुमच्या शरीरामध्ये दिवसेंदिवस ग्लुकोज वाढत वाढत राहील आणि एक दिवस डायबिटीज या अतिभयानक आजाराचे तुम्ही शिकार व्हाल. डायबिटीज कॅन्सरपेक्षाही जास्त भयानक आजार आहे. डायबिटीज तुम्हाला आतमधून पोकळ करून टाकतं, तुमच्या बॉडीमध्ये वाळवी लागते. डायबिटीजमुळे 40 ते 45 ऑर्गन्स बंद पडतात आणि माणूस मरतो. तुम्हाला मी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दाखवू इच्छितो की इन्सुलिन आणि ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं नक्की काय महत्त्व आहे. इथे माझ्याकडे एक मेणबत्ती आहे, त्यावरून मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दाखवू इच्छितो. तर मी सुरू करतो. जसं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला काय दाखवतोय ते बघा आणि शिका. हे प्रयोग आपण शाळेत सुद्धा केले आहेत. आता मी इथे ही मेणबत्ती पेटवतोय. मेणबत्ती पेटली आहे. इथे मेणबत्तीने पेट घेतला आहे. आता मी ह्यावर काचेचा ग्लास ठेवणार आहे. ह्यानी तुम्हाला हे नक्की कळेल इथे की शरीरात ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे. आता मी काय केलं, इथे ह्या मेणबत्तीला काचेच्या ग्लासाने झाकलंय, त्याला उलटं ठेवलंय. आता काय होतं ते बघूया आपण. ऑक्सिजनचं महत्त्व मी तुम्हाला सांगतोय, दाखवतोय की ऑक्सिजनचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये काय आहे आणि बायोमॅग्नेटिझम आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनला वाढवण्यात आपली मदत करतं. हे बघा, मेणबत्ती पूर्णपणे विझलीये. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही खाल्लत, आता ग्लुकोज बनलं, इन्सुलिन पण बनलं. आता इन्सुलिन ग्लुकोजला तेव्हा जाळू शकेल जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन असेल, हव्या त्या मात्रामध्ये असलं पाहिजे. आता मी मेणबत्तीचं उदाहरण का दिलं, मेणबत्ती पेटली आणि 15 सेकंड नंतर ती विझली. मेणबत्ती 15 सेकंड जळली तर जळली का आणि 15 सेकंड नंतर विझली तर विझली का? त्याचं एकच कारण आहे, ऑक्सिजनची कमी. ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे तिने जळणं बंद केलं. तर इन्सुलिनचं देखील तेच काम आहे. इन्सुलिन देखील ग्लुकोजला जाळतं, पण ते ग्लुकोजला तेव्हा जाळू शकेल जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हव्या त्या मात्रात ऑक्सिजन असेल. आता मॅग्नेट काय करतं, बायोमॅग्नेट काय करतं, तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारून शरीरातील डिझॉल्व्ह ऑक्सिजन वाढवतं. तर जेव्हा इन्सुलिन बनतं आणि ग्लुकोज बनतं, जर हव्या त्या मात्रात शरीराला ऑक्सिजन मिळालं तर इन्सुलिन ग्लुकोजला जाळून एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. शरीरामध्ये डायबिटीज, शुगर नावाचे कोणतेही आजार होणार नाहीत, कारण डायबिटीज खूपच भयानक आणि खतरनाक आजार आहे. तर हे मी तुम्हाला उदाहरणासकट दाखवलंय की शरीरामध्ये ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे. आपले ब्लड सेल्स फक्त ऑक्सिजनच्या कृपेने जिवंत राहतात. तर हे आहे ऑक्सिजनचे महत्त्व, जे मॅग्नेट आपल्या शरीरात बायोमॅग्नेट ऑक्सिजन वाढवण्यास मदत करतं. आपण डायबिटीज बद्दल विस्तारमध्ये समजूया. डायबिटीजचं मूळ कारण काय आहे आणि डायबिटीज कसं होतं, त्याला थांबवण्यासाठी काय काय उपाय आहेत. डायबिटीजचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर आज आपल्या बरोबर आहेत. भारत मधुमेहाची राजधानी बनत चालली आहे. आज आपण बघणार आहोत, हायपर टेन्शन पेशंट्स असतात, डायबिटीसचे पेशंट्स असतात, त्यांच्यात थकान खूप असते. ती थकावट यासाठी असते की त्यांचे जे कॅपिलरीज आहेत, त्यांचे जे वेसल्स असतात, जे वेन्स असतात, जे आर्टरीज असतात, त्याच्या आतमध्ये प्लॅक असतात, जे खूप नॅरो होतात आणि ते नॅरो झाल्यामुळे त्याच्यामधून जाणारा जो ब्लड सप्लाय तो जास्त होत नाही, कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे तो सप्लाय ज्या ऑर्गनकडे जातोय, हृदयाकडे जातोय, मेंदूकडे, किडनीकडे किंवा मसल्सच्याकडे, तर ते कमी झाल्यामुळे त्या ऑर्गनचं फंक्शन खूप जास्त प्रमाणात कमी होते आणि माणसांना थकावट व्हायला होती.
आणि या थकव्यापासून जर का आपल्याला वाचायचं असेल तर ज्या कॅपिलरीज आहेत त्यांना स्वच्छ ठेवावं लागेल, वेसल्सला स्वच्छ ठेवावं लागेल आणि कोणत्याही अवयवांना काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, फ्यूलची गरज असते. तर फ्यूल आणि ऑक्सिजन हे जर मिळालं नाही तर ऑर्गन काम करू शकणार नाही. या प्रकारे जे डायबिटीज आहे आणि वाढलेलं जे इन्सुलिन आहे ते शरीराला हळूहळू हानी पोहोचवत असते आणि आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस होतात. आणि जर का ते ब्लॉकेजेस मेंदूमध्ये येत असतील तर त्याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो. हार्टमध्ये ब्लॉकेजेस आले तर हार्ट अटॅक आलाय. म्हणजेच हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर तिथले जे ऑर्गन्स आहेत, तिथले जे टिश्यूज आहेत ते प्रॉपरली ब्लड मिळत नसेल त्यांना, आणि ब्लड यामुळे हवं असते की त्यांना ऑक्सिजन त्यामधून मिळत असते आणि विना ऑक्सिजनचा कुठलाच टिश्यू सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर मेंदूचं कार्य नीट होण्यासाठी, हृदयाचं कार्य नीट होण्यासाठी त्याला प्रॉपर ब्लड सप्लायची गरज असते. आणि ते ब्लड सप्लाय कोणत्याही प्रकारचा अवरोध होत असेल किंवा ब्लॉकेजेस होत असेल तर त्या टिश्यूला मिळू शकत नाही. तर अल्टिमेट असं टार्गेट असायला हवं की आपल्या शरीराला प्रॉपर प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा. तरच आपले वेसल्स क्लिअर राहतील, तरच प्रॉपर ऑक्सिजन आपण घेऊ शकेल, तेव्हाच आपले ऑर्गन्स चांगले काम करू शकतील आणि आपण स्वस्थ राहू शकेल. धन्यवाद. तुमच्याकडून आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आणि आशा करतो की आपले लोक तुमच्या ह्या ज्ञानाचं, तुमच्या या माहितीचं खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करतील. धन्यवाद. आज आपलं सॅटेलाइट, मोबाईल, इंटरनेट सगळंच्या सगळं पृथ्वीच्या मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीमुळे चाललंय. पण आज पर्यावरणात खूप सारे बदलाव आले आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्या आजूबाजूला सगळीकडे लोह आहे, ज्यामुळे आपल्या पृथ्वीची नॅचरल मॅग्नेटिक पॉवर लोह आपल्या जवळ खेचून घेतो, ज्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं. दिवसेंदिवस रेडिएशन वाढत चाललंय. आता 4G नंतर 5G आलं आहे आणि 5G नंतर 6G येईल. तर हे रेडिएशन्स आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन कमजोर करतात, डिस्टर्ब करतात, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी निर्माण होते. आज आपल्या आजूबाजूला तुम्ही कोणाचाही चेहरा बघितला तर तो स्ट्रेसमध्येच बुडलेला दिसेल. स्ट्रेस आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन निर्माण करतं आणि कॉर्टिसोल हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतात, ज्यामुळे आपण जो श्वास घेतो तो आपल्या लंग्स मधून जो शरीरामध्ये पसरायला हवा तो पूर्णपणे पसरत नाही, तो डिस्टर्ब होतो. तर आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत, स्ट्रेस, रेडिएशन, डाईट आणि पोल्युशन. आज जेवणामध्ये देखील कित्येक केमिकल्स आहेत. आज शेतकरी आपल्या शेतीमध्ये केमिकल पेस्टिसाइड्सचा वापर करतात, तर हे थोडेफार केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात. आज निसर्गाकडून जे आपल्याला मिळालं पाहिजे 5 एलिमेंट्स आज खूप कमी मात्रामध्ये मिळत आहेत आणि आपल्या शरीरामध्ये नाही पोचत आहेत. सूर्याची जी सकाळची किरणे आहेत जी आपल्याला मिळायला हवी, आज ते देखील आपल्याला मिळत नाहीयेत. बघा, मी तुम्हाला फार इन्फ्रारेड बद्दल काही माहिती सांगतोय. आज मुलं, जी कोणी प्रीमॅच्युअर मुलं आहेत जे 8व्या महिन्यात जन्माला येतात, तर त्याला फक्त फार इन्फ्रारेडच्या किरणांनीच जिवंत ठेवलं जाऊ शकतं. तुम्हाला माहितीच असेल की लहान बाळांना काचेच्या पेटीत ठेवलं जातं आणि त्याला फार इन्फ्रारेडची किरणं दिली जातात आणि ह्याच किरणांमुळे त्या बाळाचा जीव वाचवला जातो. एवढी आवश्यक आहेत ही किरणं आपल्यासाठी. तर ह्या निसर्गाकडून ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात त्या नाही मिळत आहेत, कारण पर्यावरण खूप वाईट होत चाललंय. आज पर्यावरणाची हवा कोणी दूषित केली? माणसांनी. हवा, पाणी सगळं काही खराब होत चाललंय. आपल्या आजूबाजूला सगळीकडे लोहच लोह आहे, जो 150 वर्षांपूर्वी नव्हता. आजपासून 150 वर्षांपूर्वी माणसं निसर्गाच्या सानिध्यात राहत होते. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत पूर्ण गाव झोपून जायचं आणि त्या काळातली घरं दगड, माती आणि लाकडांनी बनलेली असायची. ती अगदी नैसर्गिक वाटायची. त्यात कुठेही लोहाचा वापर होत नव्हता. त्या काळी लोक रात्री लवकर झोपल्यामुळे लवकर उठायचे आणि लवकर उठल्यामुळे त्यांना सूर्याची किरणं मिळायची, जी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी खूप मदत करते. सकाळच्या सूर्याच्या किरणांनी तुमची इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढते. सकाळी 6-6:30 वाजता जी सूर्याची किरणे असतात ती त्यांना मिळायची. बिना चपलेचे लांब लांब पर्यंत चालायचे. लोक जमिनीवर झोपायची, लाकडी खाटेवर झोपायचे. तर त्या काळात सगळे लोक जमिनीशी जोडलेले असायचे. जमिनीबरोबर त्यांचा संबंध असायचा. जमिनीतलं अर्थिंग त्यांना मिळायचं. जमिनीतून येणारी मॅग्नेटिक पॉवर त्यांना मिळायची. विहिरीतलं पाणी प्यायचे, ज्यात सगळ्यात जास्ती मिनरल्स असतात. आज कुठेही विहीर खणली तर तुम्हाला सगळ्यात जास्ती केमिकल्स दिसतील. त्या काळी कुठलीही गाडी नसायची. प्रदूषण नसल्यामुळे लोकांना शुद्ध हवा मिळायची. त्या काळी लोकांना सगळं काही शुद्ध मिळायचं, कारण त्या काळी कुठलंही केमिकल पेस्टिसाइड नव्हतं आणि त्या काळी लोकांना 100% सर्व काही शुद्ध मिळायचं. सकाळी जेव्हा लोक उठायची तेव्हा ओझोन, ऑक्सिजन बरोबर सूर्याची किरणं देखील मिळायची. जमिनीवर तासनतास बिना चपलेचे चालायचे, कारण तेव्हा बुटा आणि चपला नव्हते, म्हणून ते तसेच राहायचे. शेतीमध्ये काम करायचे, सगळी फिजिकल कामं व्हायची. तेव्हा लोक निसर्गाबरोबर जोडलेले असायचे आणि म्हणून त्या काळी लोकांना कोणताही रोग नसायचा. आज विज्ञान एवढं पुढे गेल्यानंतरही 1000 प्रकारचे रोग निर्माण झालेत.
आणि खरं सांगायचं तर माणसाचं शरीर निसर्गाने 100 ते 150 वर्षांपर्यंतच बनवलेलं आहे. आज आपण ते 40, 50, 60, 70 वर्षांपर्यंत ते उद्ध्वस्त करून टाकतो, खराब करून टाकतो वेगवेगळे रोग लावून. कारण जे 5 तत्व आहेत ते आपल्याला मिळत नाहीत. आपल्या शरीराला जे पंचतत्व हवे आहेत, 6वं कुठलाही तत्व आपल्या शरीराला नकोय. जिवंत राहण्यासाठी जे 5 तत्व हवेत ते आपल्याला मिळत नाहीत. आज जी मेडिकल स्टोर्स मधून जी औषधं आपण घेत आहोत ती औषधं काहीही उपयोगाची नाहीयेत. पण आज हे पंचतत्व न मिळाल्यामुळे शरीरामध्ये आपल्याला ह्या गोळ्या घेऊन जिवंत राहावं लागतंय. आणि या जगातला कोणताही डॉक्टर तुमच्या शरीराची वॉरंटी किंवा गॅरंटी नाही देऊ शकत. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. जगातला कोणताही डॉक्टर तुमच्या शरीराची जबाबदारी नाही घेणार. त्याऐवजी तुम्ही कुठलीही सर्जरी करायला जाता, जशी हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, किडनीची सर्जरी किंवा कोणतीही सर्जरी असो, तेव्हा ते डॉक्टर तुमच्याकडून लिखित मध्ये घेतात की मरणाची 100% पण जिवंत राहण्याची 1% सुद्धा नाही. तर गॅरंटी नावाची अशी कुठलीही गोष्ट नसते. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. आमच्या इथे एक प्रिंटर होता आणि त्याचा एक भाऊ होता जो प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करायचा. त्याचा पगार होता 22,000 वयाच्या 57व्या वर्षी. आणि घरामध्ये असं चालता चालता तो चक्कर येऊन पडला. घरातल्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तेव्हा तिथे तो कोमामध्ये गेला आणि मग त्याच्यावर उपचार होत राहिले. जवळजवळ तो 16 ते 17 दिवस तो कोमामध्ये होता. 18 ते 19 लाखाचं बिल बनलं. घरातल्यांनी पूर्णच्या पूर्ण बिल दिलं. त्याला 22,000 पगार आणि 17 ते 18 लाख रुपये खर्च करूनही तो वाचू शकला नाही. तर ही समजायची गोष्ट आहे. तर ह्या ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनला समजून घ्या. हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास करण्यासाठी तुम्ही 5 लाख रुपये डोळे बंद करून द्याल, त्यापेक्षा आधीच सावध राहिलेलं बरं. सावध ठेवणारं प्रोडक्ट आहे आमचं. हे प्रोडक्ट सर्वात पहिलं, जो स्वतःला हेल्दी समजतो त्यांनी हे सर्वात आधी वापरायला हवं. आणि जो अनहेल्दी आहे त्यांनी तर हे वापरायचंच आहे. मी तर सांगेन की प्रत्येक माणसाने आमचं मॅग्नेट वापरायलाच हवं. प्रिव्हेन्शनसाठी आणि हिलिंगसाठी. हे तुमच्या शरीराला हील करून तुमच्या प्रॉब्लेम्सना हळूहळू करून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतील. ही जादूची छडी नाहीये की तुम्ही झोपलात, मॅग्नेटिक पाणी प्यायलात, हातावर ब्रेसलेट बांधलं तर तुम्ही निरोगी होऊन धावायला लागाल. थोडा वेळ लागू शकतो. तुम्हाला थोडं धैर्य ठेवावं लागेल, पण थोडा वेळ जाईल, ठीक आहे. पण हे मॅग्नेट तुमच्या शरीरावर काम करतं आणि तुमची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते हे बाकी गोष्टींवर पण निर्भर आहे. तुमचं खाणं पिणं, राहणीमान, त्यात 30-40 गोष्टी आहेत. तर मॅग्नेट आपलं काम करेल, तुम्ही तुमचं काम करा. तर मॅग्नेट तुम्हाला तुमच्यापैकी प्रत्येकाला, या पृथ्वीवर जेवढे लोक आहेत त्यातल्या प्रत्येक माणसाला, पुढे जाऊन तर आम्ही प्राण्यांना आणि झाडांना सुद्धा आणि पुढे शेतीसाठी ही मॅग्नेटिक प्रोडक्ट्स घेऊन येणार आहोत. बायोमॅग्नेट तुमच्या शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन सुधारून त्यात ऑक्सिजन वाढवतं. तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या शरीरामध्ये जे केमिकल टॉक्सिक ऍसिड आहे ते तुमच्या खाण्यामधून, पिण्यामधून, या प्रदूषणामधून आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिक जातं त्या टॉक्सिकलाही हे बायोमॅग्नेटिझम ब्लड सर्क्युलेशन सुधारून घामाद्वारे, लघवीद्वारे त्या टॉक्सिनला बाहेर काढण्यामध्ये मदत करतं. आता जर मॅग्नेटिक प्रोडक्ट जर वापरणार नाही किंवा मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स वापरणार नाही तर वर्षानुवर्ष हे टॉक्सिन तुमच्या शरीरामध्ये जमा राहील, तुमच्या शरीरामध्ये सडत राहील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इंटरनेटवर जाऊन देखील बघू शकता, व्हायरसचं सर्वात आवडतं जेवण जे आहे ते आहे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन. ज्याच्या शरीरात जेवढं टॉक्सिन तेवढे व्हायरस सहजरित्या तुमच्या शरीरात प्रवेश करतील आणि तुमच्या शरीराला संपवतील. आज मेडिकल स्टोर्स मधून जी काही औषधं आपण विकत आणत आहोत, खरं तर त्या औषधांची आपल्या शरीराला गरजच नाहीये. जसं मी आधी सांगितलं, आपल्या शरीराला नक्की काय हवंय एवढंच समजायचंय की आपल्या शरीराला नक्की काय हवंय. आपल्या शरीराला फक्त पंचतत्व हवेत, त्याशिवाय काहीच नकोय. शरीराला हेल्दी आणि जिवंत राहण्यासाठी पंचतत्व हवेत. पण मेडिकल स्टोअर मध्ये आपण लाईन लावून हजारो रुपयांची केमिकलची औषधं आणतो आणि हेच केमिकल आपण आपल्या शरीरामध्ये घालतो. आज प्रत्येक गल्लीमध्ये 100 फुटावरती एक मेडिकल स्टोअर आहे. त्याचं काय कारण आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी पंचतत्व, ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन आणि मॅग्नेटिझमला समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट नाही समजणार, तुम्ही कितीही औषधं घ्या, कितीही चांगलं डाईट ठेवा, चांगल्यातलं चांगलं न्यूट्रिशन घ्या, तरी तुमच्या शरीरावर कोणताही प्रभाव नाही होणार. जगातलं कोणतंही औषध काम नाही करणार जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम खराब असेल. जर तुमचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टम खराब असेल तर तुम्ही कितीही चांगलं डाईट घ्या, 2-2.5 तासानंतर ते टॉयलेटमध्ये फ्लश होऊन जाईल. तर ब्लड सर्क्युलेशन, ऑक्सिजन लेवल आणि बायोमॅग्नेटिझमला खोलात जाऊन समजा. जर तुम्हाला समस्येतून बाहेर यायचंय तर जाऊन याचा नीट अभ्यास करा. आणि हे मी बोलतोय म्हणून नाही, मॅग्नेटिझमवर 100 पेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत. कोट्यानकोटी पानांवरती त्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आधी त्याचा अभ्यास करा. समस्येला मुळांपासून संपवायचं असेल तर बायोमॅग्नेटिझमला, ब्लड सर्क्युलेशनला, डिझॉल्व्ह ऑक्सिजनला
आपल्याला समजावं लागेल, पंचतत्वांना समजावं लागेल, नॅचरल थेरपीला समजावं लागेल, निसर्गाच्या सानिध्यात जावं लागेल. आपण प्रत्येक जण निसर्गाच्या विरोधात जात आहोत आणि म्हणूनच जे शरीर 100-150 वर्षांसाठी बनलेलं आहे ते आपण 40, 50, 60 वर्षांमध्ये संपवून टाकतो. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला समजायला हवं. आज खाण्यामध्ये केमिकल, पिण्यामध्ये केमिकल, हवेमध्ये केमिकल जो आपल्या शरीरामध्ये जात आहे, त्या केमिकल टॉक्सिनला बाहेर काढण्यासाठी मॅग्नेटिझमचा आणि ब्लड सर्क्युलेशनचा खूप मोठा हात आहे, जो आपण खोलात जाऊन समजूया. आपल्या शरीरातला प्रत्येक ब्लड सेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करतो. पृथ्वी देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करते. जसं मी सांगितलं की आपली पृथ्वी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी स्वतः निर्माण करते. तिच्या पोटाच्या आतला जो आउटर कोर आहे तो स्वतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करतो. जे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स आम्ही बनवत आहोत त्यामध्ये देखील बायोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी असते. बायोमॅग्नेट देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करते आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीमुळे आपलं शरीर 10 ते 100 व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी बनवतं, ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक बॉडी पार्ट्स सुरू राहतात. आपलं शरीर सुरू राहण्यासाठी त्याला इलेक्ट्रिसिटी हवी, जी ऊर्जा तुम्हाला पर्यावरणातून मिळते. आणि जे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला देत आहोत जे नाही मिळत आहे, जी मॅग्नेटिक पॉवर आज तुम्हाला कमी प्रमाणात मिळते, त्याला पूर्ण करायचं काम आमचे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स करत आहेत. तर आमचे प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे आहेत. त्यात वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. आमचे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस पॅड आहे, वॉटर एनर्जी पॅड आहेत, जम्बो ब्रेसलेट आहेत. असे खूप सारे 30 ते 32 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, मॅग्नेटिझमचे प्रोडक्ट्स. आणि आम्ही त्याचे वैज्ञानिक प्रकारे उत्पादन करून आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. गेल्या 15 ते 16 वर्षांपासून आम्ही हे प्रोडक्ट्स बनवत आहोत. तर हे बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी तयार करते, जी ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये मदत करते. आपलं पूर्ण शरीर ब्लड सेल्सनी बनलंय आणि आपल्या शरीरातील प्रत्येक ब्लड सेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण करतं. आपलं शरीर मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी पासून 10 ते 100 व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी तयार करतं आणि त्याच कारणाने आपल्या शरीराचं जे मेकॅनिझम आहे ते सुरू राहतं. आपलं शरीर हालचाल करतं, जसं चालणं, बोलणं, ऐकणं. किडनी सुरू राहते, हार्ट सुरू राहतं, ब्रेन सुरू राहतं. हे सर्व सुरू कधी राहतं? जेव्हा आपले शरीर नैसर्गिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीला घेऊन एक इलेक्ट्रिसिटी बनवतं, ज्यामुळे आपल्या शरीराचं प्रत्येक ऑर्गन पार्ट चालू राहतं. त्यामुळे तुम्हाला बायोमॅग्नेटिक ओरिजिनल बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स वापरायचे आहेत. जसं आमचं बायोमॅग्नेटिक वॉटर एनर्जी पॅड आहे, जसं आमचं बायोमॅग्नेटिक मॅट्रेस पॅड आहे, जम्बो ब्रेसलेट आहे, अँटी स्नोरिंग पॅड आहे. असे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे पायाच्या दुखण्यावरती पण आहेत. असे भरपूर 30 ते 32 प्रोडक्ट्स आमच्या जवळ आहेत. हळूहळू आम्ही ते घेऊन येत आहोत. हे 100% नॅचरल प्रोडक्ट्स आहेत, ह्याचे काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत. आपल्या पृथ्वीवर 70% पाणी आहे. आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे. शरीरामध्ये पाण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. पाणी सुद्धा ऑक्सिजनचं रूप आहे. 88% ऑक्सिजन आणि बाकी हायड्रोजनच्या कॉम्बिनेशननी पाणी बनतं. जर पाण्याला तुम्ही उघडं ठेवलं तर 2-4 दिवसात ते हवा बनून उडून जातं. तर पाणी सुद्धा ऑक्सिजन आहे. आणि मॅग्नेटिक पाणी प्यायल्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला समजवतो. साधारणपणे बघितलं तर मॅग्नेटची जी टेंडन्सी आहे की मॅग्नेट आपली प्रॉपर्टी समोरच्या मध्ये ट्रान्समिट करतो. तर ह्या मॅग्नेटिक पॅडमध्ये ह्यामध्ये पूर्ण हाय पॉवरचे, हाय कॅपॅसिटीचे आम्ही नॅचरल बायोमॅग्नेट्स यूज केले आहेत. या वॉटर एनर्जी पॅडमध्ये आम्ही ह्याला लावून ठेवतो आणि एका क्षणामध्येच हे मॅग्नेट पाण्याच्या आत आपली प्रॉपर्टी ट्रान्समिट करतं. आणि जी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, म्हणजे पाण्यातून जी इलेक्ट्रिसिटी पसरते, तर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचे मॅग्नेट्स आहेत ते पाण्यामध्ये पूर्ण मिसळतात, ज्यामुळे हे पाणी मॅग्नेटिक बनतं. आणि जेव्हा हे मॅग्नेटिक पाणी आपण पितो ते पाणी पूर्ण शरीरात पसरतं. आणि आपलं शरीर कशाने बनलंय? आपल्या शरीरात काय काय आहे? ब्लड सेल्स. आता लक्ष देऊन ऐका. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पाणी आणि हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॅड आहेत, ज्यांनी या पाण्याला काय केलं? मॅग्नेटाइज केलं. आपली प्रॉपर्टी पाण्याच्या आत सोडली तर पाणी मॅग्नेटाइज झालं. तुम्ही जे पाणी प्यायलात ते पूर्ण शरीरामध्ये पसरलं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं शरीर कशाने बनलंय? ब्लड सेल्सनी. ब्लड सेल्समध्ये काय आहे? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनच्या आतमध्ये काय आहे? आयरन. आयरन काय करतं? मॅग्नेटला खेचतं. कोणाला खेचतं? मॅग्नेटला आपल्या जवळ खेचतं. आता कॉम्बिनेशन काय झालं? आपण ते मॅग्नेटिक पाणी प्यायलो तर ब्लड सेल्स मधल्या आयरननी त्या मॅग्नेटिक पॉवरला म्हणजे मॅग्नेटला खेचलं. मॅग्नेटच्या बरोबर काय आलं? आतमध्ये पाणी आलं. आणि पाण्यामध्ये काय असतं? ऑक्सिजन. आणि त्यामुळे काय झालं? ब्लड सेल्सला पाण्याच्या रूपामध्ये ऑक्सिजन मिळालं. जेव्हा तुम्ही हे पाणी प्याल, हे मॅग्नेटिक पाणी प्याल, तर हे नुसतं पाणी नसेल, पाण्याबरोबर ऑक्सिजन असेल.
साधारणपणे आपल्या शरीरात 35-40 वर्षांनंतर हाडाचं दुखणं आणि कमरेचं दुखणं सुरू होतं, जे जास्त प्रमाणात होतं. नीट बघा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. जसं मी सांगितलं की आपलं शरीर, पूर्ण शरीर ब्लड सेल्सनी बनलंय. हे केस, हे नख, ही त्वचा, ही हाडं सगळीच्या सगळी ब्लड सेल्सनी बनली आहे. जेव्हा ब्लड सेल्समध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं तेव्हा आपली हाडं दुखायला लागतात, शरीरात डिसऑर्डर आणि डिस्फंक्शन होतात, हाडातलं जे लिक्विड आहे ते कमी होतं, ज्यामुळे शरीरात वाताचे प्रकार आणि तुमच्या शरीरातील जी हाडं आहेत ती दुखायला लागतात, जे तुम्ही सहन करू शकत नाहीत. तर आमचे जे मॅग्नेटिक प्रोडक्ट्स आहेत ते यूज केल्यावर तर आमचे मॅग्नेटिक प्रोडक्ट्स काय करतात, ब्लड सर्क्युलेशन सुधारतात आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतात. ऑक्सिजन हव्या त्या प्रमाणात असलं तर आपली हाडं मजबूत राहतात आणि त्यांना काही होत नाही. तर हे मॅग्नेट आपल्या शरीराच्या आत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवून शरीराच्या आतमध्ये जे हाडाचं दुखणं आहे त्याला कमी करण्यास मदत करतं, मजबूत करण्यामध्ये मदत करतं. बायोमॅग्नेटिझमचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीयेत. नॅचरल, रेअर अर्थ, व्हेरी स्पेशियस न्यूडिमियम मॅग्नेट कधीही तुम्हाला साईड इफेक्ट नाही देणार. जे इलेक्ट्रिकली चार्ज आर्टिफिशियल मॅग्नेट्स आहेत ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहेत. अशा प्रकारचे मॅग्नेट्स नाही वापरले पाहिजे, तुम्ही वापरूही नका. आम्ही नॅचरल बायोमॅग्नेटचा वापर करतो आणि हे नॅचरल बायोमॅग्नेट तुमच्या शरीरासाठी हानिकारक नसेल आणि कोणताही साईड इफेक्ट नसेल. नॅचरल बायोमॅग्नेटमध्ये 0 साईड इफेक्ट्स आहेत. कधी कधी त्याचे रिॲक्शन्स होतील, जसं उलटी होणं, लूज मोशन होणं आणि चक्कर येणं, सूज येणं, शरीर दुखणं, असे मोजून काही रिॲक्शन्स होऊ शकतात 100-त 3 किंवा 4 जणांना. हायली डिफेक्टिव्ह शरीरामध्ये असं काही होऊ शकतं, नाही तर असं कधी कोणाला होऊ शकत नाही. पण अशी रिॲक्शन जर होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे की तुमच्या शरीरामध्ये त्याचा प्रभाव पडायला सुरुवात झालीये. जर तुमच्या शरीरात सुधारणा होते तर ती चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं शरीर तेवढीच मॅग्नेटिक पॉवर घेते जेवढं आपल्या शरीराला गरजेचं असतं. जर तुमच्या आजूबाजूला करोडो गॉस पॉवर असली तरीही त्याला काही अर्थ नाही. जर शरीराला 2 लाख, 3 लाख किंवा 5 लाख गॉस पॉवर शरीर घेणार आणि बाकी सोडून देणार. म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्हाला खूप तहान लागली आहे, 3 दिवसापासून पाणीच नाही प्यायलात, तर तुमचं शरीर तेवढंच पाणी घेईल जेवढं गरजेचं आहे, बाकी सोडून देईल. भूक लागल्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही जेवण जेवाल, बाकीचं तुमचं शरीर सुद्धा आतमध्ये घेणार नाही. तर प्रत्येकाच्या शरीराची एक क्षमता आहे, त्याच्या पुढे ते घेऊ शकत नाही. तर मॅग्नेट कितीही असू द्या, शरीर तेवढंच घेईल जेवढं त्याला गरज आहे. एक्स्ट्रा मॅग्नेटिक पॉवर शरीर नाही घेणार. जसं या हॉलमध्ये देखील लाखो टन ऑक्सिजन उपलब्ध आहे, पण शरीराला हवं असेल 1000 ml तर शरीर तेवढंच घेणार आणि बाकीचं सोडून देणार. तर आपलं शरीर जे आहे, पृथ्वीचं मॅग्नेटिक पॉवर आणि बायोमॅग्नेटिक पॉवर जे आमचे प्रोडक्ट्स आहेत त्यातून तेवढंच घेतात जेवढ्या आपल्या शरीराला आवश्यक असेल आणि गरजेचं असेल. तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो सेल्फ एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आहे, तो जवळजवळ 1 तासाहून पुढे गेलाय आणि खूपच वैज्ञानिक पद्धतीने हा मी समजवला आहे. आमचं हे बायोमॅग्नेटिझम कसं काम करतं, साधारणपणे आम्ही ह्या 3-4 मुद्द्यांबद्दल बोललो आहोत. एक तर ब्लड सर्क्युलेशन, दुसरं शरीरामधील ऑक्सिजनबद्दल आपण बोललो आहोत. आयरन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कसं पसरवतं ह्याबद्दल आपण बोललो आहोत. हे जे मॅग्नेट आहे ते कुठल्याही आजाराचं औषध नाही आहे, किंवा मॅग्नेट घेतल्याने तुमचा हा आजार जाईल, तो आजार जाईल, असा बायोटोरियम कधीच नाही म्हणणार. या पूर्ण व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला हे सांगितलंय की ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब झाल्याने आणि ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब झाल्याने ब्लड सेल्स कमकुवत होतात आणि ब्लड सेल्स अनहेल्दी असल्यामुळे काय काय होऊ शकतं आणि ब्लड सेल्सला हेल्दी करण्यासाठी काय काय करायला हवं. आणि आमचं मॅग्नेटिझम, जे आमचं ऑल्टरनेटिव्ह नॅचरल थेरपी, मॅग्नेटिक थेरपी काय करते ह्या पूर्ण जगात, त्याच्यावर किती पुस्तकं आहेत, मॅग्नेटिझम काय करतं त्याचं विज्ञान तुम्हाला सांगितलं. तर हे बायोटोरियम कुठलीही गॅरंटी, वॉरंटी किंवा क्लेम नाही करत की हा आजार जाईल किंवा तो आजार जाईल. या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केलाय की बायोमॅग्नेट वापरल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये आपल्याला मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारल्याने शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि ऑक्सिजनची मात्रा वाढल्यामुळे ब्लड सेल्स हेल्दी राहतात. तर हे कुठल्याही प्रकारचं औषध नाही आहे आणि कोणत्याही आजाराला बरं करण्याचा दावा आमची कंपनी करत नाही. जर तुमचे ब्लड सेल्स हेल्दी असतील तर तुमचा आजार आपोआप कमी होत जाईल. आम्ही लाखो प्रोडक्ट्स इंडियामध्ये विकले आहेत. जवळजवळ 1000 ऑडियन्स आहेत ज्यांच्यावर आम्ही टेस्टिंग केली आहे, जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. आणि जवळपास 16 वर्षांपासून आम्ही एकच टेबल, एकच खुर्ची आणि एकाच छताखाली काम करतोय. मागच्या 16 वर्षापासून बायोमॅग्नेटिझमवर काम करत आहोत. तर बायोमॅग्नेटिझमला मी वैज्ञानिक पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर
ई बायोटोरियम कुठल्याही प्रकारचा कधी क्लेम नाही करत, पण बायोमॅग्नेट तुमच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यामध्ये मदत करतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे शरीरात तुमचे असलेले आजार बरे होतात. आणि तसंही आपल्या शरीरात ती क्षमता आहे. आणि म्हणूनच ऑल्टरनेटिव्ह नॅचरल थेरपीचं आणि बायोमॅग्नेटिझमचा पूर्ण कन्सेप्ट आहे आमचा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या डॉक्टरची औषधंही सुरू ठेवू शकता, तुमचं शरीर चालू ठेवू शकता, तुमचं डाईट किंवा जेवण डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे चालू ठेवायचं आहे, तुमच्या एक्सरसाइज सुरू ठेवायच्या डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे. जर तुम्ही ह्याला ऑल्टरनेट म्हणून वापरलं तर हे मॅग्नेट शरीरात ब्लड सर्क्युलेशन सुधारून त्यात ऑक्सिजन वाढवण्यात मदत करेल आणि त्यामुळे काय होईल तर हळूहळू तुमचे जे आजार आहेत ते कमी होतील. होऊ शकतं 100 जणांमधून 5-10 लोकांना ह्यातून काही फायदा होणार नाही, कारण पुन्हा तीच गोष्ट तुमच्या शरीरामधील किंवा तुमच्या शरीराला नक्की काय हवंय हे आम्हाला माहित नाही. तर ई बायोटोरियम नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कधीही अशा प्रकारचा दावा, क्लेम, गॅरंटी, वॉरंटी असं काही करत नाही. ही गोष्ट तुम्हाला चांगल्याने समजून घ्यायची आहे आणि बायोमॅग्नेटिक प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराच्या आत ब्लड सेल्स आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवणार नाहीत, ती सुधारणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा, जरी उलटं लटकून नाचलात तरी तुमच्या शरीराचा प्रॉब्लेम तो कधीच बरा होणार नाही. तो तेवढ्यापुरता बरा होईल, पण तो पुन्हा आढळेल. तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन, मॅग्नेटिझम, आयरन, शरीराचं चलन हे समजून घ्यायचंय. मॅग्नेट आपल्या शरीराला कसं इन्फ्लुएन्स करतं आणि आपलं शरीर त्याला कसं रिस्पॉन्ड करतं, हे पूर्ण मॅग्नेटिझमचे प्रकार आपण समजून घेतले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तर ह्याचे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला बनवून देऊ. आता हा पार्ट 1 येतोय, मग पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6 अशी पूर्ण सिरीज येईल आणि तुम्हाला बायोमॅग्नेटिझम बद्दल आम्ही अजून काही ज्ञान देण्याचा प्रयत्न करू आणि ह्याला विविध भाषेंमध्ये देखील आम्ही आणत आहोत. तर हा आमचा पहिला प्रयत्न आहे आणि दिवसेंदिवस आम्ही त्याला सुधारू आणि तुमच्या समोर घेऊन येऊ. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. या फिल्मच्या माध्यमातून दिलेली माहिती चिकित्सा किंवा वैद्यकीय सेवा प्रदान करणे नाही आहे आणि ह्याचा उपयोग निदानासरही किंवा कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ्य देखरेखीच्या औषधी व उत्पादनाच्या विकल्पासाठी होता कामा नये. ई बायोटोरियम आमच्या उत्पादनाच्या स्वास्थ्य लाभांच्या संबंधात कोणत्याही प्रकारची चिकित्सा दावा करत नाही. ई बायोटोरियम वेळ किंवा मर्यादेची कुठलीही गॅरंटी किंवा वॉरंटी देत नाही. संबंधित फिल्मचा उद्देश डॉक्टरांचा सल्ला प्रस्थापित करणे नाहीये आणि आवश्यकता असल्यास उपयोग करण्यापूर्वी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. Information provided through this film is not intended to render medical or professional services and should not be used for diagnosis or as a substitute for any healthcare medicines or products. eBiotorium does not make any therapeutic claims regarding the health benefits of our products. eBiotorium gives no guarantee or warranty, expressed or implied. Content in this film is not intended to substitute for the advice of doctors, and if required, one should consult their own doctors before use.